पुंडलिकावती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः रणी पाडून इंद्रजित शूर विजयी झाला सौमित्र हर्ष उपमरती वानर जय जयकार करोनी श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचे स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधाने या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मींजींनी आपल्या धनुष्यातून बाण सोडून असणाऱ्या इंद्रजिताचा त्या ठिकाणी देहावेगळं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं, दोन्ही हात त्या ठिकाणी उडवलं गेलं, इंद्रजित पाळला गेला. त्यावेळी सर्व वानर मंडळीला आनंद त्या ठिकाणी झालेला आहे आणि आनंद झाल्यानंतर असणाऱ्या राम नामाचा जय जयकार करत वानर मंडळी नाचू लागलेली आहे. इंद्रजित पाडिताची रणपाडी त्याची काळी त्याची घडी विभीषण हर्ष कोडी जोडीला जोडी आल्हाद. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे इंद्रजित रणभूमीवर त्या ठिकाणी पडला गेला. त्याच वेळेस असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा जो शरणांगत आलेला बिभीषण आहे, त्या बिभीषणजीलाही अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि असणारा त्या ठिकाणी म्हणजे घरादाराचा विचार त्या ठिकाणी केला नाही, भावाचा मुलगा याचा विचार त्या ठिकाणी केला नाही. फक्त असणारा त्या ठिकाणी म्हणजे जो भगवंत आहे ह्या भगवंताच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी वाहून त्या ठिकाणी घेतलं गेलं, असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी जोडलं गेलं, भगवंताला जवळ त्या ठिकाणी केलं. याचा आनंद बिभीषणजीलाही त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. रणी पडता इंद्रजित वीर रक्षसांचे महाभार वाणी त्रासिता पार निशाचर पै पळती. मग ज्याच्या बळावर ही असणारी राक्षस सेना त्या ठिकाणी युद्ध करत होती किंवा रणसंग्राम त्या ठिकाणी करत होती, तीच मुख्य दूर असणारा इंद्रजित रणभूमीवर त्या ठिकाणी पडला गेला. राहिलेली असणारी शिल्लक जी सेना त्या ठिकाणी राक्षस होती त्यांना असणाऱ्या त्या ठिकाणी वानर मंडळी त्रासून सोडू लागले. एवढा धाक असणाऱ्या राक्षसांनी त्या वानरांचा घेतला गेला. राक्षसांनी विचार केला आपला असणारे मुख्य दोरा इंद्रजित होता, तो इंद्रजित संपला गेला म्हणून आपल्याला इंद्रजितासारखी अवस्था त्या ठिकाणी करतील, ही वानर मंडळी श्रेष्ठ आहे, आपलाही घात त्या ठिकाणी करतील. म्हणून वानर मंडळी जी शिल्लक असणारी राक्षस मंडळी जी शिल्लक राहिली होती ती असणाऱ्या वानरांची भीती त्या ठिकाणी घेतली, धूम टोकून लंकेकडे पळून जाऊ लागली. धाके धाके राक्षस कोडी धरली समुद्राची थडी एक पळाले लंका पहाडी पर्वती दडी देती एक. मग जी राहिली होती राक्षस त्यांनी असणारी भीती घेतली, कोण असणाऱ्या त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर जाऊन लपू लागलं, कोण असणाऱ्या दरी कपारीला त्या ठिकाणी लपून राहू लागलं. ज्याच्या अंगात बळ आहे ती राक्षस धूम टोकून लंकेत आणि राजा रावणाकडे जाऊ लागली. पडीला देखिला इंद्रजितासी अति उल्हास पै इंद्रासी उल्हास सुर सिद्धीसी अल्लाद देसी नाचती. मग त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताला रणभूमीवर लक्ष्मींजींनी पाळलं गेलं. बघता बघता 33 कोटी देव आकाशातून त्या ठिकाणी पाहत होते. देवांचा राजा असणारा इंद्र आहे, इंद्रदेवालाही अतिशय आनंद झाला. का आपला मुख्य वैरी असणारा त्या ठिकाणी हा मेघनाद होता, ज्यानं मला त्या ठिकाणी जिंकलं गेलं, मला जिंकण्याच्या बळावर ज्यानं इंद्रजित हे नामाविधान त्या ठिकाणी धारण केलं, त्या इंद्रजिताचा असणारा आनंद त्या ठिकाणी झाला. म्हणून इंद्रदेवाला सुद्धा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. मारिता इंद्रजिता महापाप्यासी परम सुख सदाशिवासी अति उल्हास ब्रह्मयासी वंशदुष्टासी मारिता. मग महादेवजींनी सुद्धा विचार केला, मी एवढं वरदान म्हणजे त्या ठिकाणी ज्या असणारा इंद्रजित होता त्याला दिलं, पण त्यानं त्या वरदानाचा असणारा त्या ठिकाणी दुरुपयोग केला. महान पापी कपटी दुराचारी अभिचारी असणारा त्या ठिकाणी इंद्रजित होता. बरं झालं म्हणजे असणाऱ्या लक्ष्मींजींनी मारलं, म्हणून महादेवजीला सुद्धा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. दस दिशा विधुमवंता सुप्रसन्न उगवे सविता निर्मळ जळे वाहती सरिता सुख समजता सौमित्रे. मग ज्या वेळेस असणारा त्या ठिकाणी दुष्ट दुर्जन दुराचारी त्या ठिकाणी असतोय आणि प्रत्येक चराचराला त्या ठिकाणी त्रास देणारा इंद्रजित होता,
त्याच वेळेस असणारा ज्या वेळेस इंद्रजिताचा काटा निघाला, रणभूमीवर असणारा त्या ठिकाणी गतप्राण इंद्रजित त्या ठिकाणी पडला गेला, तेव्हा दाही दिशाही स्वच्छ त्या ठिकाणी दिसू लागल्या. सूर्यप्रकाशही आपलं तेज त्या ठिकाणी सर्वत्र फाकून सोडू लागला. सगळ्या असणाऱ्या सृष्टीमध्ये आनंदी आनंद त्या ठिकाणी आणि वाटू लागला. सौमित्राची अंगवन स्वयंवाणी ती शिवगण, स्वर्गीवाणी ती सुरगण, वानरगण भूतळी. मग एवढा बलहाटी असणारा त्या ठिकाणी इंद्रजित होता, मायावी लाघव करणारा इंद्रजित होता. एवढा दुष्ट दुराचारी आतुरबळी असणारा इंद्रजित लक्ष्मणजीने त्या ठिकाणी मारला गेला. म्हणून 33 कोटी देवासहित असणारा त्या ठिकाणी बिभीषण जे आहे, सुग्रीव आहे, पृथ्वी तलावाचे ऋषी तपी या संन्यासी आहेत, ते असणाऱ्या लक्ष्मणाची अंगवान आणि त्या ठिकाणी वाहवा करू लागलेले आहेत. रणीला होणी निज विजयासी उभारोणे कुचियाच्या गुडिया, वानर तनाचती सुख निर्मया उभोनी भय राम नामे. मग एवढा असणारा कपटी दुराचारी दुष्ट असणारा इंद्रजित आहे, रणभूमीवर पाळला गेला. वानर मंडळीला आनंद त्या ठिकाणी झाला. जसं आपण असणाऱ्या पांढऱ्याला म्हणजे असणाऱ्या गुड्या त्या ठिकाणी घरोघर उभा करतो, तसं वानरांनी आनंदाभरात आपल्या असणाऱ्या शेपटीच्या गुड्या त्या ठिकाणी उभा केल्या. आनंदानं रामनामाचा जय जयकार करत त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि जय जयकार करत असताना आनंदानं नाचू लागलेले आहेत. राम नाम गीत गात विजय सुखे नक्षणवीत, वानर स्वानंदे डुलत रणी गरजत हरिनामे. मग रामनामाचा आनंदानं पवाडा त्या ठिकाणी गाऊ लागलेले आहेत. असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा गुणगान त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राच्या रामनामाची कीर्ती त्या ठिकाणी वाहवा करू लागलेली आहे. आनंदानं शेपट्या उभा करून नाचू लागलेले आहेत. रणी विजयाचा उल्हास हो देखुनी वानरांचा लवला हो, सौमित्र महाभाव काय स्वयंमेव बोलत. मग एवढा असणाऱ्या इंद्रजिताला रणभूमीवर पाळला गेला. लक्ष्मण आतुरबळे म्हणून लक्ष्मणाचा असणाऱ्या गुणवाद वानर मंडळी करू लागली ना आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले. वानराच्या अंगी असलेला आनंद लक्ष्मणजींनी त्या ठिकाणी पाहिला गेला आणि लक्ष्मणजी वानर मंडळीला त्या ठिकाणी काय बोलू लागले. लक्ष्मणाचे शुभ लक्षण विकळ झाली या प्राण, न सांडून रणंगण शत्रू संपूर्ण निर्वाळीला. मग त्या ठिकाणी असणारा लक्ष्मणजी कसे होते, ज्या वेळेस असणाऱ्या इंद्रजितानं वानाचा बचाव लक्ष्मणजीवर केला, त्याच वेळेस काही वार लक्ष्मणजीला लागले होते. विकळ अवस्था असणाऱ्या लक्ष्मणजीला प्राप्त त्या ठिकाणी झाली होती. दुःख होत होतं, पण त्या सगळ्या दुःखाला बाजूला सारलं. विकळता या देहाच्या ठिकाणी असणारी येऊ दिली नाही आणि भगवंताचं कार्य करत असताना हा देह विकळ त्या ठिकाणी होऊ नये असा ध्यास असणाऱ्या लक्ष्मणजींनी त्या ठिकाणी केला. तोडीत तर उत्तर त्या ठिकाणी दिलं. इंद्रजिताचा घात म्हणजे लक्ष्मणजींनी केला. अवघे का सर्व चित्त राम प्रतापे रणात, म्या मारिला इंद्रजित स्वयं सांगत सौमित्र. मग लक्ष्मणजी बोलायला सुरुवात केली. बाबानो, वानर सेनानो, तुम्ही असणारा माझी अंगवन त्या ठिकाणी गाऊ लागलेला आहात, माझी वाहवा त्या ठिकाणी करू लागलेला आहात. पण एवढा आतुरबळी दुष्ट दुराचारी असणारा इंद्रजित रणभूमीच्या ठिकाणी मारला. कुणी मारला? मी नाही मारला त्या ठिकाणी. लक्ष्मणजी सांगताय असणारा त्या ठिकाणी हे इंद्रजिताला मारलं. हे मारणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? असणारे प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी. मी फक्त निमित्त मात्र आहे. माझ्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी नाही, पण माझ्याजवळ सामर्थ्यशाली असणारं रामनाम आहे. या रामनामाच्या जोरावर, या प्रभू रामचंद्राच्या भक्तीच्या जोरावर असणाऱ्या प्रभू रामचंद्राने इंद्रजिताला त्या ठिकाणी मारलं. मी निमित्त मात्र त्या ठिकाणी राहिलो गेलो. लक्ष्मणजी सांगू लागलेले आहे. इंद्रजित मारिला शौर्य वृत्ती, ते लव माझी शक्ती, श्रीराम प्रताप युक्ती स्मरणावृत्ती निर्गाळीला. मग त्या ठिकाणी लक्ष्मणजी बोलू लागलेले आहेत. एवढा प्रतापशाली असणारा इंद्रजित म्हणजे माझ्या असणाऱ्या शौर्य शक्तीने त्या ठिकाणी मारला गेला असं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी गुणवाद करू लागलेला आहात. पण माझी असणारी शौर्य शक्ती त्या ठिकाणी नाही. माझ्या शौर्य शक्तीची जी असणारी ताकद आहे, जे बळ आहे, हे केवळ असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. ही प्रभू रामचंद्राची युक्ती आहे. ही प्रभू रामचंद्राचा असणारा मनोगत आहे. प्रभू रामचंद्राच्या बोलण्याप्रमाणे त्या ठिकाणी इंद्रजित मारला गेला. मी निमित्त मात्र राहिलो. श्रीराम माझे बळाचे बळ,
श्रीराम बळे शौर्यशीळ इंद्रजिताचे शिरकमळ छेदिले समूळ श्रीराम सत्वे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं सत्व त्या ठिकाणी आणि पणाला लागलं गेलं. प्रभू रामचंद्राचं जे सत्व आहे, प्रभू रामचंद्राचं जे असणारं बळ आहे, प्रभू रामचंद्राचं असणारं जे शौर्य आहे, जे प्रभू रामचंद्राच्या अंगी असणारं वीर्य आहे, हे त्या ठिकाणी कामी आलेलं आहे. मी कोण मारणारा त्या ठिकाणी या इंद्रजिताला मारलं ते प्रभू रामचंद्राचं असणारं बळ आहे, शौर्य आहे, वीर्य आहे. त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्राच्या बळानंच त्या ठिकाणी मारला गेला. फक्त मला पुढं त्या ठिकाणी केलं लक्ष्मणजी सांगतायत. घालोनी श्रीरामाची शपथ म्या मारिला इंद्रजित ऐसे लक्ष्मण सांगत चांचरी जात विकळत्वे. मग लक्ष्मणजींनी सांगितलं मी मारणारा कोण आहे, पण आतलं गुह्य म्हणजे बाबांनो तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस इंद्रजितावर असंख्य बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी केला पण इंद्रजित काही मरण गेला, त्याचा काही अंत त्या ठिकाणी होईना गेला. माझ्यावर असणारा पराजयाची पाळी येते का काय असा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि ज्या वेळेस निर्वाणीचा बाण त्या ठिकाणी धनुष्याला लावला गेला आणि त्या बाणाला एकच सांगितलं गेलं, जर असणाऱ्या इंद्रजिताचा घात न करता जर महागारी त्या ठिकाणी आला तर तुला असणाऱ्या प्रभू रामचंद्राची शपथ आहे. म्हणून अशी शपथ प्रभू रामचंद्राची त्या बाणाला घातली, म्हणून इंद्रजित त्या ठिकाणी मारला गेला. लक्ष्मणजी सांगतायत आणि हे वानर मंडळीला सांगत असताना लक्ष्मणजीच्या देहाच्या ठिकाणी जे बाण इंद्रजिताचे लागलेले होते त्याच्या असह्य वेदना त्या ठिकाणी होऊ लागल्या. देह विकळ त्या ठिकाणी झाला. बोलता बोलता त्या ठिकाणी बोलणं बंद त्या ठिकाणी पडलं गेलं. लक्ष्मणजी थोडस चाचरी त्या ठिकाणी जाऊ लागले. रणी भिडता निशाचरा बाणी खेळले सौमित्र सर्वांगी रुधिरधारा त्याने शरीर विकळंत्वा. मग शरीर विकळ का झालं त्या ठिकाणी, ज्या वेळेस इंद्रजिताबरोबर दुर्धर रण त्या ठिकाणी झालं त्याच वेळेस एकमेकावर असणाऱ्या बाणाचा वर्षाव करत असताना इंद्रजिताचे बाण या लक्ष्मणजीच्या देहाला त्या ठिकाणी लागली गेले आणि ते असह्य वेदना त्या ठिकाणी होत होत्या. त्या बाणाच्या घावामुळे ज्या असणाऱ्या देहाला त्या ठिकाणी वेदना होत होत्या त्याच्यामुळे हा असणाऱ्या लक्ष्मणजीचा देह विकळ त्या ठिकाणी झाला. देह क्षीण त्या ठिकाणी होऊ लागला. सात्री असणारे लक्ष्मणजी आणि बोलता बोलता जाऊ लागले. तिन्ही बाण रुतले कपाळी ते भिदिले ब्रह्मांड मुळी बाणी खेळल्या रोमनवळी त्याने महाबळी विकळंग. मग त्या ठिकाणी मुख्य असणारे जे 3 बाण होते, 3 बाण असणाऱ्या लक्ष्मणजीच्या असणाऱ्या कपाळाला लागले. कपाळाला लागल्याबरोबर ते बाण आतमध्ये असणाऱ्या ब्रह्मांडाला जाऊन त्या ठिकाणी धडकले गेले आणि ज्या वेळेस असणाऱ्या बाण देहाला असणाऱ्या त्या ठिकाणी ब्रह्मांडाला भेटतात त्यावेळेस कशाचंही असणारं भान त्या ठिकाणी राहत नाही. आपण कुठे काय करायचंय, कुठं जायचंय हे काही त्या ठिकाणी स्मरण राहत नाही. देहालाही असंख्य बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी झालेला होता. त्याच्यामुळे असणाऱ्या देहामध्ये ताकद त्या ठिकाणी राहिली नाही. त्याच्यामुळे लक्ष्मणजीची विकळ अवस्था आणि त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. शरभद्रावंत कपिगण इद्दी निवारोणी जाण पाचारोणी विभीषण काय लक्ष्मण सांगत. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे असणारी वानर मंडळी होती. जमवंत काका होते, शरभ गंधमादन नावाची वानर त्या ठिकाणी होती. असणारा त्यांच्यातून नजर लक्ष्मणजींनी टाकली गेली. जो अनन्य भावनेने शरण आलेला शरणांगत असणारा विभीषण आहे त्या विभीषणजीकडे लक्ष्मणजींनी पाहिलं गेलं. बाकीच्या वानर मंडळीला बाजूला त्या ठिकाणी केलं. लक्ष असणाऱ्या विभीषणजीला लक्ष्मणजींनी जवळ त्या ठिकाणी बोलवलं आणि विभीषणजीला लक्ष्मणजी काय त्या ठिकाणी सांगू लागले. मी गायवट सर्व शरीरी सर्वांगी निधळे रुदिरी प्राणांत मत देखिल्यावरी रामपोटी सुरी घालील. बरं विभीषणजीला जवळ बोलवलं गेलं. लक्ष्मणजी सांगू लागले. विभीषणजी म्हणले ऐका, आता म्हणले असणाऱ्या इंद्रजिताच्या बाणानं म्हणले मी विकळ झालेलो आहे. माझ्या देहामध्ये त्राण त्या ठिकाणी राहीन असं झालेलं आहे. मी कवा मरण हे सांगता येत नाही. मग या अवस्थेमध्ये मला जर या असणाऱ्या देहाला मरण त्या ठिकाणी आलं, मी गत प्राण त्या ठिकाणी झालो
आणि या प्रभू रामचंद्रांनी जर त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रभू रामचंद्र असणारं जवळच असणारं शस्त्र आहे, हे शस्त्र पोटात त्या ठिकाणी घालून घेतील आणि आपल्या देहाचा त्याग त्या ठिकाणी करतील. म्हणून विभीषणजी काय करावं लक्ष्मणजी सांगू लागलेले आहे. या लागी पूर्ण सूचनेवरी सुग्रीव संज्ञानुकारी शस्त्रे काढवावी दूरी पुढे वानरी जाऊनी. मग लक्ष्मणजीला असणारं बोलण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी राहिलं नव्हतं, पण विभीषणजीला जवळ बोलावलं, खून केली. लक्ष्मणजी तुम्ही लवकर म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी विभीषण असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे जावा. सर्व वानर मंडळींनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राजवळ म्हणजे शस्त्र त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, मुखानं बोलत नाहीत, खुणाहून संज्ञा करून त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. ते रामाच्या सभोवतालचं सर्व असणारं शस्त्र त्या ठिकाणी उचला आणि बाजूला म्हणजे झाकून म्हणजे त्या ठिकाणी ठेवा, नाहीतर म्हणजे मी संपल्याबरोबर तेच शस्त्र प्रभू रामचंद्र घेतील आणि आपल्या पोटात खुपसून स्वतःचा जीवाचा त्याग त्या ठिकाणी करतील. म्हणून लवकर विभीषणजी जाऊन रामाच्या सभोवताली असणारी शस्त्र आहे ते शस्त्र बाजूला काढून घ्या. पुढेनं लक्ष्मणजींनी विभीषणजीला सांगितलं, संतोषावया श्रीरामचंद्र देऊन इंद्रजिताचे शिर पुढे धाडावे वानर अति चतुर बोलके. मग म्हणजे त्या ठिकाणी काय करा, ही शस्त्र काढायला म्हणजे डायरेक्ट जायचं, शस्त्र उचलून त्या ठिकाणी बाजूला करायची. असं जर केलं तर प्रभू रामचंद्राला संशय त्या ठिकाणी येईल, काहीतरी अघटित घडायला लागलेला आहे. तर म्हणजे प्रभू रामचंद्राला दुसरा संशय येऊ नये, प्रभू रामचंद्राला आनंद त्या ठिकाणी वाटावा म्हणून मी जो असणाऱ्या इंद्रजिताचा देह वेगळं मुंडकं त्या ठिकाणी केलेलं आहे, ते मुंडकं तुम्ही घ्या आणि प्रभू रामचंद्राच्या समोर त्या ठिकाणी जावा, जेणेकरून इंद्रजित मारलाय त्याचं मुंडकं आणलं हे पाहिल्याबरोबर आम्हाला आनंद त्या ठिकाणी होईल. असं म्हणून तुम्ही सर्वप्रथम त्या ठिकाणी मुंडकं असणाऱ्या इंद्रजिताचं घ्या, रामाकडे जावा, पण जात असताना कोणी जावा, जो असणारा त्या ठिकाणी पंडित आहे, चतुर आहे, बोलण्यामध्ये पटाईत आहे, जेणेकरून प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये संशय येणार नाही, अशा प्रकारचं सविस्तर बोलणारा जो आहे त्याला म्हणजे सगळ्याच्या पुढे त्या ठिकाणी पाठवा. लक्ष्मणजीने विभीषणजीला सांगितलं, वानावी माझी वाडी व करावी माझी भाटी व संतोषिल्या राघवा शस्त्रे सुग्रीव काढील. मग म्हणले काय करावं बाबांनो, तुम्ही सर्व वानर मंडळी विभीषणजी बरोबर जावा, कुणीतरी एकानं त्या असणाऱ्या इंद्रजिताचं मुंडकं हातामध्ये घ्या आणि प्रभू रामचंद्राच्या समोर गेल्याबरोबर काय असणारं लक्ष्मण आहे, काय अंगवन आहे लक्ष्मणजीच्या अंगी, एवढा प्रताप शूर त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताबरोबर युद्ध केलं. असणाऱ्या लक्ष्मणजींनी वाहवा त्या ठिकाणी मिळवली, इंद्रजिताचा अंत त्या ठिकाणी केला. अशा प्रकारे माझ्या कीर्तीचं गुणवाद म्हणजे त्या ठिकाणी रामासमोर जाऊन करा, जेणेकरून प्रभू रामचंद्र आनंदी होतील आणि राम आनंदाच्या भरात आले. माझ्याविषयी रामाला आनंद त्या ठिकाणी वाटू लागला किंवा इंद्रजित मेला या असणाऱ्या आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र असताना विभीषणजी तुम्ही अचानक तिथं जायचं आणि राम सुखी झाल्यानंतर कवा असणारी शस्त्र त्या ठिकाणी बाजूला काढलेत, ही रामाला सुद्धा कळू द्यायची नाही, लगेच असणारी शस्त्र बाजूला काढून त्या ठिकाणी घ्या, असं लक्ष्मणजी सांगू लागले. अंतीचे माझे वचन तुम्ही करावे सावधान, ऐसे बोलता लक्ष्मण मूर्छा पन्नास वय पडला. हे माझं असणारं बोलणं सावध रीतीनं ऐका, मी जे सांगितलं हे माझं शेवटचं वचन आहे, इथून पुढे मला बोलणं होणार नाही, मी कवा संपल याचा भरोसा त्या ठिकाणी नाही, म्हणून म्हणजे माझं हे शेवटचं वचन आहे, अंतीचं वचन आहे. तुम्ही प्रमाण त्या ठिकाणी करा, रामाला कसलाही धोका त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून शस्त्र बाजूला काढा, असं सांगितलं गेलं. आणि बोलता बोलता लक्ष्मणजीची विकळ अवस्था त्या ठिकाणी झाली, बोलणं खुंटलं गेलं आणि धाड करणं धरणीवर असणारे लक्ष्मणजी पल्ले गेले. गंकले दोन्ही नयन खुंटले वदते वदन, ते देखोनी विभीषण वानर गणारी दुःखी.
दुःखी मग त्या ठिकाणी जमिनीवर पल्ले पल्ल्याबरोबर असणाऱ्या डोळ्याची पापणी त्या ठिकाणी मिटली गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी तोंडातील वाचा त्या ठिकाणी बंद पडली. हालचाल सगळी क्षीण त्या ठिकाणी झाली. आणि ज्या वेळेस असणाऱ्या लक्ष्मणजीचं डोळं मिटलं गेलं, वाचा मौनावली गेली, घुटली गेली, बोलता येईना गेली. असणाऱ्या देहाची हालचाल बंद त्या ठिकाणी झाली. बिभीषणजींनी पाहिलं गेलं, दुःख बिभीषणजीला होऊ लागलं. ज्या वेळेस लक्ष्मणाची अवस्था पाहून बिभीषणजी दुःख करू लागले, त्याच वेळेस वानर मंडळी धावतच लक्ष्मणाजवळ त्या ठिकाणी आली. लक्ष्मणजीची अवस्था त्या ठिकाणी पाहिली गेली. सर्व वानराच्या डोळ्यातून दुःख अश्रू त्या ठिकाणी वाहू लागले. दुःखाच्या डोहात वानर मंडळी सहित बिभीषणजी पडले गेले. सकांतरला लक्ष्मण वानर करती शंकर पूर्ण दुःखी पुढे विभीषण अवघे जण लोळती. मग त्या ठिकाणी सगळी असणाऱ्या वानर मंडळींनी लक्ष्मणजीची अवस्था पाहिली गेली. आमचा असणारा सखा लक्ष्मण आज परका त्या ठिकाणी झाला. आम्हाला दुःखाच्या सागरात त्या ठिकाणी सोडलं गेलं नसणारा परलोकाच्या ठिकाणी लक्ष्मणजी निघून गेले. म्हणून बिभीषणजी सहित वानर मंडळी दुःखाच्या तारोळ्यात पडली गेली. मोठमोठ्यानं शंकर पुराण त्या ठिकाणी करू लागली, दुःख करू लागली. माझा लक्ष्मण कुठं आहे, माझा असणारा साथी कुठं आहे, सखा सौमित्र असणारा त्या ठिकाणी आम्हाला सोडून गेला. म्हणून मोठमोठ्यानं बिभीषणजी सहित वानर मंडळी दुःख करू लागलेली आहे. कोण कोणा स्वशील कोण कोणा संभोखील अवघ्या समान कळवळ अति तळमळ वानरा. मग त्या ठिकाणी सर्व वानर मंडळी तळमळ करू लागली. सगळी दुःखाच्या डोहात एकसारखं दुःख सर्वांना त्या ठिकाणी झालेलं आहे. बिभीषणजीची अवस्था तीच आहे. सर्व वानर मंडळी सुग्रीवाची अवस्था तीच झालेली आहे. कुणी कुणाला आधार त्या ठिकाणी द्यावा, कुणी कुणाचं संबोधन त्या ठिकाणी करावं, कुणी कुणाच्या दुःखाचं निवारण त्या ठिकाणी करावं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. एकमेकाला सावरायला कोणच त्या ठिकाणी नाही. सगळे दुःखाच्या गर्तेत त्या ठिकाणी पडलेले आहेत. लक्ष्मणजीचा दावा करत त्या ठिकाणी दुःख अश्रू गरबारा त्या ठिकाणी लोळू लागलेले आहेत. तो बोलिला जांबवंत साधीला सौमित्रे कार्यार्थ मध्ये ओढवला ते अनर्थ गडबडीत अति दुःखी. लगेच ज्येष्ठ वयोवृद्ध असणारे ज्ञानप्रबुद्ध असणारे जांबवंत काका होते. कसं तरी स्वतःला सावरलं गेलं, दुःखातून बाजूला आले आणि सांगू लागले, बाबांनो, कार्यसिद्धी असणाऱ्या लक्ष्मणजींनी साधली गेली, पण निर्वाणीचं दुःख त्या ठिकाणी आपल्यावर ओढवलं गेलं. असणाऱ्या त्या ठिकाणी गड आला पण सिंह गेला अशी अवस्था त्या ठिकाणी झाली. कार्य साधलं, इंद्रजिताला मारलं, पण दुर्धर संकट आपल्यावर त्या ठिकाणी ओढवलं गेलं. लक्ष्मणजी आपल्यातून त्या ठिकाणी जाऊ लागले. जरा धीर त्या ठिकाणी धरा, सगळ्याला समजोत घालून असणारे जांबवंत काका त्या ठिकाणी सांगू लागले. अवघ्या सांगे हनुमंत सौमित्राज्ञा करा समस्त यासी घेऊनी जावे ते तर श्री रघुनाथ वंदावया. मग त्या ठिकाणी लक्ष्मणजी उभा राहिले. लक्ष्मणजींनी सांगायला सुरुवात केली, बाबांनो, व्हायची घटना घडून गेलेली आहे. जे नाही व्हायला पाहिजे ते घडलं गेलं, पण नीतीच्या पुढे कुणाला त्या ठिकाणी जाता येत नाही. बाबांनो, असू द्या, इथं दुःख करत रडत बसण्यापेक्षा जे काही लक्ष्मणाने अंतिम वचन सांगितलेलं आहे तसा कार्यभाग त्या ठिकाणी साधा. असणाऱ्या इंद्रजिताचं मुंडकं घेऊन प्रभू रामचंद्राच्या समोर जावा. रामाला सुखी त्या ठिकाणी आनंदी वाटेल असं त्या ठिकाणी बोला आणि लक्ष्मणजीच्या वचन त्या ठिकाणी सार्थ करा. म्हणून हनुमंतांनी वानर मंडळीला सांगितलं गेलं, मी तवन ये रामापाशी मज निर्विले सौमित्रासी रणी मारून या त्यासी काय रामासी मुकदाऊ. मग म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जात असताना तुम्हाला वाटलं हनुमंतानं मी यावं, तर बाबांनो, मी येणार नाही तुमच्या बरोबर. का येणार नाही? मला असणारा त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास कोणी ठेवला? प्रभू रामचंद्रांनी ठेवला. आणि मला सांगितलं होतं, हनुमंता, तुझ्या बरोबर असणाऱ्या बिभीषणजीला आणि असणाऱ्या लक्ष्मणजीला त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी पाठवू लागलेलं आहे. तूच माझा भरोसा आहे, तूच माझा सखा आहे त्या ठिकाणी. म्हणून शरणागत आलेला बिभीषण आहे आणि असणाऱ्या लक्ष्मणजीला तुझ्या बरोबर त्या ठिकाणी पाठवतोय.
या दोघाला कसलीही दुःख बाधा त्या ठिकाणी होऊ नये. हनुमंता यांचं रक्षण तुझ्या हातात आहे. एवढं विश्वासानं माझ्या बरोबर लक्ष्मणजीला त्या ठिकाणी पाठवलं. पण काय करावं, नीतीचा खेळ आहे त्या ठिकाणी. माझ्या हातून असणारा लक्ष्मणजी त्या ठिकाणी संपले गेले याचं दुःख मला आहे. प्रभू रामचंद्र माझ्यावर रागावतील. हनुमंता तुझ्या हाती दिलं, काय केलं तू त्या ठिकाणी? माझा लक्ष्मण त्या ठिकाणी मारला गेला, म्हणून मी असणाऱ्या रामाच्या समोर त्या ठिकाणी येणार नाही. हनुमंतजीने वानर मंडळीला सांगितलं. गडपडी देऊनी लक्ष्मणासी रणी मारिले इंद्रजितासी पूर्ण झालो पेशी काय रामासी मुकदावो. काय करू बाबांनो, मी एवढं विश्वासानं त्या ठिकाणी आणलं गेलं. आणून असणारा बळी रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणाला दिला गेला. माझ्यावर विश्वास असणाऱ्या प्रभू रामचंद्रानं स्वामींनी त्या ठिकाणी ठेवला गेला. त्या विश्वासाला तराव्या त्या ठिकाणी लावली गेली. एवढं गोल बोलून असणाऱ्या प्रभू रामचंद्रापासून लक्ष्मणजीला रणभूमीच्या ठिकाणी बळी दिला. मी पुण्या तोंडानं असणाऱ्या रामाला त्या ठिकाणी माझं तोंड त्या ठिकाणी दाखवू. माझं येण्याचं सामर्थ्य माझ्या अंगात त्या ठिकाणी नाही बाबांनो. हनुमंतराया वानर मंडळीला बोलून दुःख त्या ठिकाणी करू लागलेले आहे. बळी दिदले सौमित्रासी हे यश मिरू अतिशा घेतेसी अपेश काळी माली मुखाशी काय रामासी मुकदाव. अरे बाबांनो, काय म्हणून मी असणाऱ्या स्वामीच्या समोर त्या ठिकाणी येऊ? रामाच्या समोर छाती ठोक त्या ठिकाणी यावं. आणि रामा, तुम्ही विश्वासानं दिलेला लक्ष्मण माझ्या हातामध्ये होता. त्याच लक्ष्मणाला मी रणभूमीच्या ठिकाणी बळी दिला, म्हणून ही यश कीर्ती त्या ठिकाणी मिळवू का? काय असणाऱ्या रामापुढे जाऊन मी त्या ठिकाणी सांगू? असणारा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी मारला गेला. हे अपयश माझ्या मस्तकी त्या ठिकाणी आलं. माझं तोंड त्या ठिकाणी काळं झालं. म्हणून रामाच्या समोर येऊन काय माझं असणार काळं तोंड त्या ठिकाणी रामाला दाखवू, म्हणून हनुमंतराया दुःख करू लागलेले आहेत. मरो जाता नये मरण अधिक चिरंजीव पण मदन जाई हुताशन समुद्र मग्न मदन करी. हनुमंतराया दुःख करू लागलेले आहे. काय करावं? लक्ष्मणजी आपल्या हातून मारला गेला. विश्वासानं दिलेला असणारा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी बळी दिला. काय करावं? एवढं अपयश त्या ठिकाणी आलं. आणि ज्याच्या मस्तकी अपयश असतं त्यानं काळं तोंड दुसऱ्याला त्या ठिकाणी दाखवायचं नसतं. त्यानं परस्पर इकडच असणारा जीव त्या ठिकाणी देवा देहाचा त्याग त्या ठिकाणी करावा. पण काय करावं? या माझ्या देहाला अग्नीत घातलं तरी अग्नी जाळू शकत नाही. समुद्रात उडी मारून जीव द्यावा म्हटलं तर त्या ठिकाणी पाणीही त्या ठिकाणी बुडवू शकत नाही. एखादं भलं मोठं असणारं शस्त्र त्या ठिकाणी घ्यावं, छातीत असणाऱ्या पोटात खुपसून असणारा जीव त्या ठिकाणी द्यावा, तर शस्त्र सुद्धा मला त्या ठिकाणी मारू शकत नाही. आता मी काय करावं? कसं दुःख त्या ठिकाणी सहन करावं? असणारे हनुमंतराया दुःख करू लागलेले आहेत. मरण हे पर्वत पाते न जल शस्त्राचा घात विष घेतला नाही अंत अपेशवंत मी एक. काय करावं? माझा असणारा देह वज्रदेही वज्रदेही असणारा हनुमंत आहे. भल्या मोठ्या असणाऱ्या पर्वतावर त्या ठिकाणी जावं, त्या कड्यावरून आपला असणारा देह असणारा त्या ठिकाणी जमीनदोस्त करावा, ढकलून द्यावं, जीवाचा त्याग करावा म्हटलं तर तसंही मरण त्या ठिकाणी येत नाही. समुद्रात उडी मारून जीव द्यावा म्हटलं, पाणीही बुडवू शकत नाही. काय करावं? एखादी असणाऱ्या इंद्रियांची औषधाची बाटली घेऊन त्या ठिकाणी प्राशन करावी, मरून जावं, तर त्या औषधाची ही बाधा या देहावर त्या ठिकाणी होत नाही. काय करावं? एवढा अनहर्थ माझ्यावर त्या ठिकाणी ओढवला गेला. लक्ष्मण हातातून बळी असणाऱ्या रणभूमीच्या ठिकाणी दिला. कसं दुःख त्या ठिकाणी ना पचवावं, या दुःखातून कसं त्या ठिकाणी बाहेर यावं? मरायचं म्हटलं तर मरण त्या ठिकाणी येत नाही. म्हणून हनुमंतराया दुःख करू लागलेले आहे. प्रपेश गांजिलो मी मोठा पडल्या पडला येथे करंटा वाळवणी होईल खराटा परी त्या वाटा मी न येई. काय करावं? त्या ठिकाणी एवढं अपयश मस्तकावर त्या ठिकाणी बसलं आणि या अपयशातून बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी हा देह इथंच सोडावा त्या ठिकाणी बसलं, तर या देहाला असणारं किड्या मुंग्या सुद्धा त्या ठिकाणी लागत नाही. हा देह कुणाच्या तरी असणारा त्या ठिकाणी मुखात जाईल म्हटलं तर कोणीही असणाऱ्या देहाला त्या ठिकाणी शिवणार नाही, खाणार नाही, किड्या मुंग्या सुद्धा लागणार नाही. आणि हा देह त्या ठिकाणी इथंच कुजून जाईल.
वाळून त्या ठिकाणी जाईल. कुणाच्याही कामी असणारा देह त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून हनुमंतराय दुःख करू लागलेले आहे. तो बोलिला विभीषण भाक देऊनी आपण आणून मारिला लक्ष्मण अपेशी पूर्ण मी झालो. हनुमंताचं बोलणं विभीषणजीने ऐकलं गेलं. विभीषणजीला यातुनात दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. विभीषणजी बोलू लागले, हनुमंता मीच असणाऱ्या लक्ष्मणाची मागणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे त्या ठिकाणी केली. मी असणाऱ्या संगतीला लक्ष्मण त्या ठिकाणी म्हणून मागणं त्या ठिकाणी घातलं आणि आपल्या दोघांच्या स्वाधीन त्या ठिकाणी लक्ष्मण रामाने केला. गोड बोलून लक्ष्मणजीला असणाऱ्या रामापासून त्या ठिकाणी आणलं आणि आपण हाकनाक बळी त्या ठिकाणी लक्ष्मणजीचा दिला. म्हणून विभीषणजी ही दुःख करून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. अपेश बैसले माझी माता काही चाले ना पै आता केवी मुकदाऊ रघुनाथा मरणावस्था मग आली. विभीषणजी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. गोड बोलून त्या ठिकाणी आणलं. विश्वासानं असणाऱ्या लक्ष्मणजीला आणलं. घात त्या ठिकाणी केला. अपयश माझ्याही मस्तकावर त्या ठिकाणी बसलं गेलं. एवढं अपयश त्या ठिकाणी बसलं. पुण्या अर्थानं रामाच्या समोर जाऊन तोंड त्या ठिकाणी दाखवावं. माझंही असणाऱ्या हनुमंता काळ तोंड त्या ठिकाणी झालं. अपयश मस्तकावर त्या ठिकाणी बसलं. आता काय त्या ठिकाणी करावं म्हणून असणारे विभीषणजी दुःख त्या ठिकाणी करू लागलेले आहे. अपेश बैसले दारुण वांचल्याचे फळकोन अवश्य सांडील मी प्राण विभीषण अनुवादे. मग त्या ठिकाणी विभीषणजी म्हणू लागले, ज्याच्या मस्तकावर असणाऱ्या अपयशाचा डोंगर त्या ठिकाणी साचलेला आहे, ज्याच्या मस्तकावर अपयश बसलेला आहे, त्यानं ताबडतोब या असणाऱ्या जीवाचा त्याग त्या ठिकाणी करावा. या देहाचा त्याग त्या ठिकाणी करावा. जीवाची आस्था त्या ठिकाणी धरू नये. पण काय करायचं? मीही आता त्या ठिकाणी राहणार नाही. लक्ष्मणजीचा असणारा बळी रणभूमीच्या ठिकाणी दिला आहे. अपयश हे पातक माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलं गेलं. म्हणून इथंच देह त्या ठिकाणी संपवलेला बरा. मीही रामाला तोंड त्या ठिकाणी दाखवायला येणार नाही. विभीषणजी बोलू लागलेले आहे. ते कोणी शोभला हनुमंत येते मथुरा शरणागत प्राण सांडील रघुनाथ ए सानर्तन करावा. मग लगेच विभीषणजीचं बोलणं हनुमंताने ऐकलं गेलं. विभीषणजीचं बोलणं ऐकून हनुमंताला विभीषणजी विषयी राग त्या ठिकाणी थोडा आलेला आहे. का आलेला आहे? बाबा तू असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण आलेला शरणांगत आहे विभीषणा. आणि असणाऱ्या शरणांगताचं रक्षण करणं ही असणाऱ्या स्वामीचं आद्य कर्तव्य आहे. रामाचं कर्तव्य आहे. आणि रामाचं कर्तव्य असताना असणाऱ्या विभीषणजीचं रक्षण करण्याची जबाबदारी हनुमंतावर दिलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी मी असणारा हनुमंत आहे विभीषणा. शरणांगताचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मरू देणार नाही. हे बोललं त्या ठिकाणी योग्य होणार नाही. असं तुम्ही त्या ठिकाणी जीवाचा घात करण्यापर्यंतची भाषा त्या ठिकाणी विभीषणजी बोलू नका. म्हणून हनुमानजी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. झाल्या सौमित्राचा घात वाचू न शके रघुनाथ मानिताची शरणागत सद्य प्राणांत श्रीरामा. मग म्हणले त्या ठिकाणी ही असणारा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी संपलाय. ही बातमी प्रभू रामचंद्रापर्यंत गेली. रामाने बघितलं गेलं तर लक्ष्मणजीची जी अवस्था झाली तीच अवस्था असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करून देतील. लक्ष्मणजीचं मरण रामाला सहन त्या ठिकाणी होणार नाही. असणाऱ्या लक्ष्मणाचं मरण बघून प्रभू रामचंद्र ही सर्वस्वाचा त्याग त्या ठिकाणी करतील. म्हणून हनुमानजी सांगू लागले, लक्ष्मणाचे आज्ञापन आम्ही करू अवघे जण मी येतो गा आपण रघुनंदन वंदावया. लगेच असणाऱ्या विभीषणजींनी सांगितलं गेलं. हनुमानजी बोलू लागलेले आहे, असू द्या कसं तरी दुःख हे थोडा वेळ सहन त्या ठिकाणी करावं लागतं. जर आपण असंच दुःख त्या ठिकाणी करत बसलो तर काहीतरी वेगळाच अनर्थ त्या ठिकाणी घडेल. म्हणून आता आपण असणाऱ्या सर्वजण मिळून असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला त्या ठिकाणी जाऊ. रामाला सुख देण्यासाठी जाऊ. सगळीजण दुःख थोडं बाजूला त्या ठिकाणी सारा. मीही तुमच्या बरोबर प्रभू रामचंद्राच्या नमनाला त्या ठिकाणी येतो, दर्शनाला येतो. विभीषणजींनी सांगितलं, देऊनी इंद्रजिताचे शिर गुड्या उभारोनी सत्वर पुढे धाडावे वानर अति चतुर ते कोणा. मग त्या ठिकाणी असणाऱ्या विभीषणजींनी सांगितलं, आपल्यामध्ये बोलण्यामध्ये पटाईत असावा, चतुर असावा, ज्ञानी असावा, हुशार असावा.
असा एक असणारा वानर त्या ठिकाणी निवडा. त्याच्या हातामध्ये असणाऱ्या इंद्रजिताचं शिर त्या ठिकाणी द्या आणि सर्व वानराच्या पुढे ते इंद्रजिताचं शिर घेऊन त्याला त्या ठिकाणी पुढे पाठवा. विभीषणजी सांगू लागले. तो बोलिला विभीषण इंद्रजिताचे शिर घेऊन पुढे जाईन मी आपण रघुनंदन उल्हासा. मग असं असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतांनी सांगितलं कुणीतरी एक वानर निवडा, त्याच्या हातामध्ये इंद्रजिताचं शिर द्या आणि त्याला सगळ्याच्या समोर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या समोर म्हणजे लावा. असं सांगितल्याबरोबर विभीषणजी बोलले गेले, हनुमंतराया कशाला विचार पाहिजे, मी समर्थ आहे. असणाऱ्या इंद्रजिताचं शिर मी घेतो, सर्व वानर मंडळीच्या पुढे त्या ठिकाणी होतो आणि सगळ्याच्या पुढे होऊन प्रभू रामचंद्राच्या समोर ते असणारं शिर घेऊन मी स्वतः जातो. विभीषणजीने आश्वासित केलं. विभीषण निशाचर घेऊन इंद्रजिताचे शिर गुढी उभारोनी वानर अतिसत्वर निघाले. लगेच असणाऱ्या विभीषणजी उठले गेले, इंद्रजिताचं शिर पल्लेला त्या ठिकाणी हातात घेतलं. सर्व वानर मंडळी विभीषणजी बरोबर सज्ज त्या ठिकाणी झाली. रामाला आनंद मिळावा, लक्ष्मणचा विषयीचं दुःख थोडं बाजूला त्या ठिकाणी केलं, जेणेकरून प्रभू रामचंद्राला आनंद मिळेल असं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करायचंय. असणाऱ्या शक्तीच्या गुढ्या त्या ठिकाणी उभा केल्या. राम नामाचा जय जयकार त्या ठिकाणी करू लागलेल्या आहेत. राम नामाचा गुणवाद करत त्या ठिकाणी नाचत राम नाम त्या ठिकाणी गात सर्व वानर मंडळी विभीषणजी बरोबर प्रभू रामचंद्राकडे दर्शनाला जाऊ लागलेले आहे. मागिले जे का वानर वीज उचलून या सौमित्र अंगीचा सलो न देता शर अति औरवार चालती. मग म्हणजे त्या ठिकाणी मागं जी काही वानर मंडळी राहिलेली होती, जे काही विकळ अवस्थेत लक्ष्मणजी पडलेले होते, सर्वांगाला असणारे बाण त्या ठिकाणी लागलेले आहेत, बाण घुसलेले आहेत, त्याच्या वेदना लक्ष्मणजीला होत आहेत. पण मागं जी वानर मंडळी राहिलेली होती त्यांनी अलगद लक्ष्मणजीला त्या ठिकाणी उचललं गेलं, जेणेकरून लक्ष्मणजीला असह्य वेदना त्या ठिकाणी होऊ नये असा आधार त्या ठिकाणी दिला. आणि हळूहळू पावलानं लक्ष्मणजीला घेऊन सर्वाच्या माग त्या ठिकाणी वानर जाऊ लागलेले आहे. पुढे येऊनी विभीषण वंदुनी श्रीरामाचे चरण लक्ष्मणाचे रणंगण सांगे आपण ते लगेच असणारी पुढची वानर मंडळी विभीषणजी आहेत. विभीषणजीच्या माग सगळी वानर मंडळी आहेत. विभीषणजीने हातामध्ये असणाऱ्या इंद्रजिताचं शिरकमल त्या ठिकाणी धरलेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या समोर गेली. विभीषणजीने साष्टांग नमस्कार असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणावर त्या ठिकाणी घातला गेला. आणि लक्ष्मणजींनी काय असणार युद्ध त्या ठिकाणी केलेलं आहे. लक्ष्मणजीच्या अंगी काय बळ आहे, कसा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी मारला गेला असं लक्ष्मणजीचं गुणवाद करत प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. सप्तावरणे दुर्धर वाट करोनी सौमित्रे सपाट उघडून या यज्ञ वाट झाला प्रविष्ट होमस्थानी. विभीषणजी सांगू लागलेले आहेत, रामा रामा लक्ष्मणाचा काय प्रताप त्या ठिकाणी सांगावा. एवढा दुर्धर दुराचारी दुष्ट नष्ट असणारा इंद्रजित त्या ठिकाणी होता. मित्र असणाऱ्या त्या ठिकाणी निकुंभेच्या ठिकाणी यक्षिणी वटाच्या गुंढ्यात त्या ठिकाणी असणारा होम हवन विचारी असणारा यज्ञ त्या ठिकाणी करत होता. आणि त्याच वेळेस कुणी असणारा शत्रू त्या ठिकाणी पोहोचू नये येऊ नये म्हणून रामा 7 आवरण त्या ठिकाणी टाकली आणि त्या आवरणाच्या मध्ये इंद्रजित असणारा होम हवन म्हणजे करत होता. इंद्रजित होम करीता कुंडी निघाला शाश्वत उडी घालवणी हनुमंत इंद्रजित सुंडीला. मग म्हणजे एवढं सप्त आवरण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आतमध्ये असणारा होम हवन इंद्रजित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. त्याच वेळेस त्या असणारी यज्ञ देवता त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. त्या होमातून असणारा शाश्वत असणारा रथ आहे. कदापिही त्या असणाऱ्या रथाचा अंत त्या ठिकाणी होत नाही, नष्ट होत नाही. असा शाश्वत रथ घोड्यासहित शस्त्रासहित त्या ठिकाणी यज्ञ कुंडातून बाहेर त्या ठिकाणी प्रगट होऊ लागलेला होता. बाहेर त्या ठिकाणी येत होता. तेच अनुसंधान लक्ष असणाऱ्या हनुमंतरायांनी त्या ठिकाणी साधलं गेलं. एक असणाऱ्या शक्तीचा हिस्सा त्या ठिकाणी दिला आणि त्या अर्धवट यज्ञातून इंद्रजिताला बाहेर त्या ठिकाणी ओढलं. यज्ञाचं विध्वंस हनुमंतांनी केला. कर्म न होता समाप्त उठविला इंद्रजित विभीषण घेऊन आला येत त्या माझा घात करू धावे. मग म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताचा यज्ञ परिपूर्ण त्या ठिकाणी होणार.
हनुमंतरायांनी विघ्न त्या ठिकाणी केलं, अपूर्ण यज्ञ त्या ठिकाणी पाळला आणि असणारा दत्तकन म्हणले असणारा यज्ञ त्या ठिकाणी सोडला, मंत्र त्या ठिकाणी बंद झाला आणि बाहेर असणारा त्या ठिकाणी इंद्रजिताला बघितलं, समोर विभीषणजीला त्या ठिकाणी बघितलं गेलं. इंद्रजिताने विचार केला, हाच आपला असणारा गर्भेदी आहे, ह्याच असणाऱ्या विभीषणजीनं लक्ष्मणजीला हनुमंताला त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. याचा राग त्या ठिकाणी धरला, विभीषणजीला मारण्यासाठी इंद्रजित त्या ठिकाणी धावू लागला. पाठीशी घालवणी शरणागत सौमित्र आला युद्धांत, त्यासी देखोनी इंद्रजित शासंकित स्वयं झाला. मग म्हणले विभीषणजीचा घात करण्यासाठी इंद्रजित धावत त्या ठिकाणी येऊ लागला. त्याच वेळेस शरणागत आलेला विभीषण आहे, कसलंही दुःख विभीषणजीला त्या ठिकाणी होऊ नये हे लक्ष्मणाने जाणलं गेलं आणि विभीषणजीला पाठीमागे त्या ठिकाणी घेतलं. लक्ष्मणजी युद्ध करण्यासाठी पुढे म्हणले झाले. दिवर सांडवनिया कपटी गेला मेघाची या पृष्टी, मग हनुमंते उठी सौमित्र जगजेटी तेथे. मग विभीषणजीला पाठीमागे घातलं, लक्ष्मणजी पुढे त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी गेले. धुरंधर युद्ध असणाऱ्या इंद्रजिताबरोबर लक्ष्मणजीचं झालं. लक्ष्मणजी आपल्याला ऐकत नाही, आपला घात केल्याशिवाय राहणार नाही हे इंद्रजितानं ओळखलं गेलं आणि लक्ष्मणापासून बचाव करण्यासाठी असणारा इंद्रजित मेघप्रस्थावर ढगाच्या आड जाऊन रामाला लपला गेला. विभीषणजी असणारी कथा त्या ठिकाणी रामाला सांगू लागलेली आहे. सौमित्र निधडा वीर शूर अचूक संधानी दुर्धर, वारू राहतीर वंदर वाणी सत्वर छेदिले. मग त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी धुरंधर रणामध्ये प्रवीण असणारे लक्ष्मणजी होते. असंख्य बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी केला. असणाऱ्या ढगाच्या आडून इंद्रजित त्या ठिकाणी राहू लागला. त्याच वेळेस असणाऱ्या लक्ष्मणजीने असंख्य बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी केला आणि ज्या इंद्रजिताचा रथ होता त्या रथाचा असणारा चाका जोर म्हणले लक्ष्मणजीने केला गेला. वाणी बाण निवारण शक्ती शस्त्र निराकरण, दोघे योद्धे विचक्षण रणी प्रवीण संग्रामी. मग असणारा विरहावर्ता असणाऱ्या इंद्रजिताची झाली. दोघांचं धुरंधर असणारा युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. जशात तसं युद्ध होत होतं. यांनी बाण सोडलं की त्यांनी बाण सोडायचं. दोघांच्या बाणाचं एकमेकाच्या बाणाचं निवारण दोघे त्या ठिकाणी करू लागलेले आहे. अचूक सौमित्राचा हात उभय पूजा करून घात, समीची गेला शिरपात ते शिर येते आणि रेसे. लगेच असणाऱ्या लक्ष्मणजींनी अनुसंधान त्या ठिकाणी साधलं गेलं. निर्वाणीचा बाण त्या ठिकाणी सोडला आणि एकाच बाणानं इंद्रजिताचा उजवा हात देहा वेगळा त्या ठिकाणी केला. विभीषण अति चतुर आणून इंद्रजिताचे शिर, ठेविले श्रीरामा समोर देखोनी वान बुजाले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे लक्ष्मणजींनी एवढा प्रताप त्या ठिकाणी केला. असणाऱ्या हाताचं खंडन म्हणजे पहिल्यांदा इंद्रजिताचं केलं. पुन्हा असणारं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं आणि रामा तेच शिर म्हणले वानर मंडळी घेऊन म्हणले तुमच्या दर्शनाला त्या ठिकाणी आलेले आहे. धन्य सौमित्रा तुरबळी बाण भेदले कपाळी, हेमी पिचाशाची मंडावळी शिराशी बांधिली रणरंगी. मग म्हणले धन्य धन्य असणारा हनुमंत आहे, असणारे लक्ष्मणजी आहे. त्या लक्ष्मणजीच्या कपाळाला जे असणाऱ्या इंद्रजिताचे 3 बाण लागलेले आहेत ते बाण नाही, ते असणारी अक्षयी असणारी मुंडावळे लक्ष्मणजीच्या कपाळाला त्या ठिकाणी बांधलेले आहे. अगंध अक्षता त्या ठिकाणी बांधली लावलेली आहे. धन्य धन्य असणारा लक्ष्मण म्हणून त्या ठिकाणी गुणवाद करू लागलेले आहे. विषा मुरडी वा विशाळ दाड विकड विक्राळ, बाण भेदिले कपाळ कपाळी टिळा गोचरणाचा. मग म्हणजे अतिशय असणाऱ्या विक्राळ असणारा बाण त्या ठिकाणी होता. लक्ष्मणजी असणाऱ्या इंद्रजितानं लक्ष्मणजीवर त्या ठिकाणी सोडले गेले आणि त्याच असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताच्या बाणाच्या ज्या गंधरूपी अक्षता आहेत त्या गंधरूपी अक्षता लक्ष्मणजीच्या कपाळाला त्या ठिकाणी म्हणले बांधलेल्या दिसू लागलेल्या आहेत. देखून हरिकला राघव विभीषण संज्ञा सुग्रीव, शस्त्र सामग्री नेली सर्व तर्क लाघव निवण्याचे. मग एवढं असणाऱ्या लक्ष्मणजीच्या प्रतापाचं वर्णन ज्या वेळेस असणाऱ्या विभीषणजींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं. काय लक्ष्मण आहे त्या ठिकाणी. लक्ष्मणचा विषयी आनंद प्रभू रामचंद्राला झाला. सुखाच्या डोहामध्ये प्रभू रामचंद्र तरंगू लागले. वानरांनी बघितलं गेलं अजून लक्ष्मणजीची अवस्था स्वामीला कळायची आहे. राम आनंदी झाले
तवर एका बाजूनी वानर मंडळी गुपचूप रामाच्या जवळच्या ठिकाणी गेली. जी काही शस्त्र ठेवलेली होती ती शस्त्र पाटकन गुपचूप त्या ठिकाणी उचलली बाजूला त्या ठिकाणी आणि केली गेली. लक्ष्मणाचे बळ दुर्धर देखोनी इंद्रजिताचे शिर देखोनी विभीषण उत्तर हर्ष रघुवीर अनुवादे. मग त्या ठिकाणी विभीषणजींनी सांगितलं रामा दुर्धर दुष्ट दुराचारी असणारा इंद्रजित आहे. त्याच इंद्रजिताचा घात म्हणजे असणाऱ्या आतुरवळी असणाऱ्या लक्ष्मणजींनी त्या ठिकाणी केलेला आहे. एवढं प्रतापवान असणारं कार्य लक्ष्मणजींनी त्या ठिकाणी केलं. हे विभीषणजींनी सांगितलं, रामाने ऐकलं गेलं. रामाला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. श्री गणेशांमास्ते सरस्वते नमः. देखोनी इंद्रजिताचे शिर ऐकोनी विभीषण उत्तर सौमित्र प्रतापवती गंभीर तेने रघुवीर हरिखला. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. इंद्रजिताचं जे काही शिर होतं ते असणारं शिर पाहिलं रामचंद्रांनी. त्याच्या असणाऱ्या शिराला जन उडवलं असा असणारा लक्ष्मण आहे. त्या लक्ष्मणाच्या असणाऱ्या धनुष्य बाणामध्ये किती सामर्थ्य असेल, किती बळ असेल, किती लक्ष्मणाचा प्रताप असेल. अतिशय गंभीर बलवान असणारा लक्ष्मण आहे. त्यामुळं रामचंद्राला आनंद वाटला. लक्ष्मण युद्ध तिघन ते हरिखला रघुनंद वैश्य आनंद जीवन सतंद जननी वाळवण. आणि लक्ष्मण अतिशय दुर्धर असणारा योद्धा आहे, बलवान योद्धा आहे. आणि इंद्रजिताची अशी अवस्था जन केली तो लक्ष्मण आहे. त्रैलोक्यावरती दरारा असणारा इंद्रजित त्याला मारणारा लक्ष्मण आहे. आणि आपल्या असणाऱ्या लक्ष्मणाचा एवढा प्रताप, एवढी ख्याती पाहिली. डोळ्यामधून असणारे आनंदाचे अश्रू भगवंताचे वाहू लागले. बाप कृपालू रघुनाथ विभीषण हनुमान जांबवंता अनुक्रमे अलिंगिता वानर समस्त लाट. आणि असे असणारे रामचंद्र आनंद वाटला. आपल्या भावाचा प्रताप आहे, लक्ष्मणाचं ते सामर्थ्य आहे, त्यांची असणारी प्रताप, त्यांचं ताकद पाहिली. भगवंताला आनंद वाटला. आणि आनंदाच्या भरामध्ये जे जे वानर होते, जे इंद्रजिताला मारण्यासाठी लक्ष्मणाच्या मदतीला गेलेले होते, ते असणारे जांबुवंत, नळनीळ, अंगदजी, हनुमंत या सर्वांना रामचंद्र प्रेमाने भेटू लागले. अवघी केला नमस्कार अंगाती कानळे सौमित्र येथे पुसताती रामचंद्र झाले चरित्र ते. आणि सगळेजण आले रामचंद्राला भेटायचं, नमस्कार करायचा आणि बाजूला उभा राहायचं. सगळी जी गेली होती ती सगळी वानर आली. रामचंद्राने विचारलं, बाबांनो सगळे आली पण माझा लक्ष्मण कुठं आहे? कुठे आहे तू लक्ष्मण? अजून का आला नाही? सगळी रणांगणावरती गेलेली सगळी आली, भेटली, आनंद वाटला. पण माझा असणारा बंधू लक्ष्मण कुठं आहे? अजून का आला नाही? एवढ्या वेळामध्ये काय झालं? बाणे दरदर सर्व शरीरी सौमित्र उचलून वानरी गालिता श्रीरामाचे मांडीवरी नाही शरीरी चैतना. रामचंद्राने विचारलं, माझा लक्ष्मण कुठं आहे? अजून का आला नाही? असं बोलल्यानंतर ना पाठीमाग जी वानर होती त्यांनी लक्ष्मणाला फुलासारखं उचललेलं होतं महाराज. अंगामधल्या प्रत्येक केसामध्ये बाण लागलेले होते लक्ष्मणाला. आऊट कोटी रोमावळी अंगावरती असतात, 3.5 कोटी केस. त्या प्रत्येक असणाऱ्या केसामध्ये बाण लक्ष्मणाला लागलेले होते. आणि अलगद वानरांनी उचलून आणलं. रामचंद्रांनी विचारल्याबरोबर सगळ्या वानरांनी जे आणले होते त्यांनी लक्ष्मणाला अलगद रामचंद्राच्या मांडीवरती ठेवलं. शरीरामध्ये चेतना नाही, विकळ अवस्था लक्ष्मणाची भगवंतानं पाहिले. इंद्र मंदिराचे बळाची सबल सौमित्राची बाणे खेळले सर्वांगी पाहे तो बाची श्रीराम. रामचंद्र बघू लागले लक्ष्मणाला. रामचंद्राच्या मांडीवरती लक्ष्मणाला ठेवलं. रामचंद्र निहाळू लागले. काय लक्ष्मणाकडे ताकद आहे महाराज. ज्या लक्ष्मणाच्या बळाला नमस्कार इंद्रदेव करतोय, इंद्र सुद्धा ज्याच्या बळाचं वर्णन करतोय असा लक्ष्मण आहे. अगाध सामर्थ्य त्या लक्ष्मणाकडे आहे. आणि ह्याच लक्ष्मणाच्या अंगावरती
प्रत्येक ठिकाणी बाण लागलेले इथं विकळ असणारा लक्ष्मणजी पडलेला आहे असं रामचंद्र पाहतात. तीन बाण हे कपाळी उचले भांडीच्या मुळी बाणी वेगळ्या रोमावळी बाणधारी खिल्ला ते पाहू लागले रामचंद्र लक्ष्मणाला निहाळून बघू लागले. 3 बाण कपाळावरती लागलेले आहे. इंद्रजितानं मारलेले 3 बाण तसेच कपाळावरती होते. प्रत्येक अंगावर बाण लागलेले. अंगावरती जेवढे केस आहेत प्रत्येक केसामध्ये बाण शिरलेले आहेत. आणि असा असणारा विकळ लक्ष्मण भगवंतानी पाहिला. रवी विंदिता शरदारी भीती रागा अंगावरी नाही उरली तिळभरी शरी शरी खिलखिला. आणि रामचंद्र लक्ष्मणाकडे पाहू लागले. अंगावरती प्रत्येक ठिकाणी इंद्रजिताचे बाण लागलेले होते. तिळा एवढी सुद्धा जागा शिल्लक नव्हती. सर्वांगाला बाण त्या ठिकाणी लागलेले रामचंद्र पाहू लागले. इंद्रजित मदने सुगदोद्भूत समुद्र दुःखे दुःखित रघुनाथ एका शोकविन्न पडे मूर्छित श्रीराम. आणि लक्ष्मणाची अवस्था रामचंद्राने पाहिलं. पहिली बातमी आणली होती की इंद्रजित मेला. त्याचा आनंद रामाला होता. पण दुसरी बातमी की लक्ष्मणजी विकळ पडलेले आहेत. अंगामध्ये चेतना नाही. अंगावरती प्रत्येक ठिकाणी बाण लागलेली आहेत. अशी लक्ष्मणाची अवस्था पाहिली. आणि दुसरं दुःख रामचंद्राला लक्ष्मणाचं झालं. पहिला आनंद इंद्रजिताला मारला. दुसरं दुःख आहे लक्ष्मण विकळ झाले. त्यामुळे हर्ष आणि शोक दोन्ही रामचंद्राला होऊ लागलं. श्रीराम पडता मुच्चपत्र गडबडल्या श्रीराम हडबडले वानर गण करी कीर्तन तिरुखे. रामचंद्र मूर्छित पडले. आपला असणारा भाऊच राहिला नाही. आणि भावाला प्रत्येक ठिकाणी बाण लागलेली भावाची अवस्था पाहिली. रामचंद्र अतिशय दुःख झाला. आणि तसंच लक्ष्मणजी मांडीवर असतानाच रामचंद्र विकळ गेले. आणि लक्ष्मणाची अवस्था पाहून भगवंत जमिनीवरती पडला. दोघे पडियांचे पुन्हा येरा जीवन प्राण समित्र दुःखे रघुनाथ धनिया प्राण सांडिला. आणि बाकीची पाहणारे वानर बोलू लागली. दोघही एकमेकाला जीव प्राण आहेत. येरांचा आश्रय धरून वना आलो दोघे जण. एकमेकाचा आश्रय एकमेकाचा होता दोघांनाही. त्यामुळे वानर बोलताय. राम आणि लक्ष्मण एकमेकाचा आश्रय घेऊन इथपर्यंत आले. जर लक्ष्मणाला काही झालं तर राम जगणार नाही. अशी जी काही असणारी वानर आहेत आपापसात बोलतात. मूर्तीत पडता रघुनंद सुग्रीव आणि विभीषण मिळून या वानर गण करी कीर्तन तिरुखे. ज्यावेळेस रामचंद्र मूर्छित पडले. आपल्या लक्ष्मणाची अवस्था पाहिली. जमिनीवरती पडले. विकळ गेले भगवंत. रामचंद्र पडलेले पाहिलं. सुग्रीव आणि विभीषणजी अतिशय दुःख करू लागले. रडू लागले. ऐका. एक निमाला रणरंगी दुधाने निमतो तयार रांगी काय करावे या प्रसंगी वानरांची अति चिंता. प्रत्येक वानराच्या मनामध्ये चिंता आहे. रामचंद्र जर असं करायला लागले. धैर्य सोडून दिलं. जमिनीवरती भगवंत पडले. बंधूच्या असणाऱ्या अतिशय दुःखानं दुःख रामचंद्राला झालेलं आहे. वानर बोलतायत. सुग्रीव राजा बोलतोय. विभीषणजी बोलतोय. एक रणांगणामध्ये त्या ठिकाणी विकळ झालेला आहे. आणि दुसरा त्याच्यासाठीच मरतोय. मग असे जर दोघं त्या ठिकाणी इथंच मेली तर पुढचं कार्य बा कसा काय करावं अतिशय चिंता वानरांना वाटू लागले. मित्रा ते अलिगुण श्रीराम पडला मुच्चपत्र सर्वेचे चैतना रावण सावधान सोय झाला. आणि लक्ष्मणाला आलिंगन दिलं. लक्ष्मणाचं चेतना नाहीये. विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मणजी पडलेले. अशा अवस्थेमध्ये लक्ष्मणाला आलिंगन दिलं रामचंद्राने. रामचंद्र क्षणिक मूर्छित पडले. लगेचच स्वतः सावध झाले. आणि सावध होऊन भगवंत काय बोलतात. कन्या पाहुणी रघुनंत गाई रजवित लक्ष्मण देखून या विगत प्राण करी कीर्तन तिरुखे. आणि रामचंद्र सावध झाले. संज्ञा पावले. त्या ठिकाणी शुद्धीवरती आले. भगवंत जागे झाले. सावध झाले. आणि लक्ष्मणाची अवस्था पाहिली. अतिशय विकळ झालेला लक्ष्मण बघितला.
प्रत्येक अंगामध्ये बाण घुसलेले लक्ष्मणाची अवस्था भगवंतांनी पाहिली. काय बोलतात? निकुल बळे जाऊन आपण इंग्रजीत मारून तिथला प्राण तो ते कल्याण तेची अकल्याण मदत उलविले सौमित्रा. आणि रामचंद्र बोलू लागले, लक्ष्मणा, अरे निकुंभलीच्या ठिकाणी तुला एकट्याला पाठवलं आणि निकुंभलेच्या ठिकाणी गेला, त्याचा यज्ञ मोडला, त्याला मारलं. हे आपल्यासाठी कल्याण झालं, चांगले झालं, आनंदाची गोष्ट आहे. पण तूही त्या ठिकाणी रणांगणामध्ये गेलास, आम्हाला सोडून गेलास. हे जी काय कल्याण आहे ते कल्याण झालं. त्या इंद्रजिताला मारलेल्याचं काही दुःख, काही सुद्धा आनंद मला तुमच्या असणाऱ्या अवस्थेकडे बघून वाटत नाहीये. रामचंद्र बोलतात, ऐकून इंद्रजिताचे मरण निर्वाण युक्त येईल रावण त्याची कोण करावे रणपुरविन सौमित्रा. लक्ष्मणा, तूच माझी ताकद आहे रे. सौमित्र विना काही नाही मी रघुनाथ, तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये. अरे त्या असणाऱ्या आता इंद्रजिताला तर मारलेलंच आहे, मग पुत्र मोहाच्या असणाऱ्या किंवा त्याचा मुलगा मेल्यामुळे तू रावण काही करील काही सांगता येत नाही. अतिशय रागानं तू रावण युद्धाला येईल. लक्ष्मणा, तुझ्याशिवाय कोण त्या असणाऱ्या रावणाला जिंकणार आहे? तुझ्याशिवाय कसं त्या रावणाबरोबर युद्ध करू? रामचंद्र बोलतात, 12 वर्ष निरारी रावणी अभाचारी मारून दिला माझा वैल तरी मरवई काळुसला. लक्ष्मणा, का सोडून गेलास मला? काय असणाऱ्या त्या ठिकाणी वनवासामध्ये एकट्याला सोडलंय? अरे 12 वर्ष निराहारी राहिला. एकतर वनवास तुला नव्हताच, होता वनवास माझ्या एकल्याच्या पाठी. फक्त एकट्याला वनवास होता. बरोबरीला आलास ते आलास, 12 वर्ष निराहारी राहिला. अरे स्वतः फळ आणून देत होता. कधीतरी मन झालं असेल तुझं फळ खाण्यासाठी, पण कधी सुद्धा नाहीये. निराहार 12 वर्ष उपवास धरला. आणि माझा असणारा वैरी जो त्रिजगाताला कोणालाच ऐकत नाही अशा इंद्रजिताला मारवलं. आणि त्याच्यामुळे माझ्यावरती रुसलास का लक्ष्मण सोडून गेला? बोला. 12 वर्ष वनवासी म्या नाही पुसले आहाराची तेने मलवली दुसराची लागणी पायाची बुजाऊ. अरे लक्ष्मणा, 12 वर्षामध्ये एकदा सुद्धा तुला विचारलं नाही काय तुला पाहिजे, काय खायचं, काय प्यायचं. 12 वर्ष तू आम्हाला फळं पुरवली, आम्हाला त्या ठिकाणी आमची खूप सेवा केली. पण संपूर्ण 12 वर्षामध्ये एक दिवस सुद्धा मी तुला विचारलं नाही, लक्ष्मणा जेवलास का, काय खायचं का, काही सुद्धा तुझी चौकशी केली नाही. तुला कुठल्याही प्रकारचं विचारलं नाही. आणि म्हणून माझ्यावरती रुसला की काय? लक्ष्मणा, तुझ्या पाया पडतो, जे माझे अपराध झाले असतील ती क्षमा करा, पण आमच्या बरोबर बोला. रामचंद्र सांगतात, इंग्रजीताची उठावती रणी केली श्वासोसाठी तुझविन जगजेती मी एक सृष्टी वाचना. अरे लक्ष्मणजी, त्रिजगतामध्ये अतिशय दुर्धर असणारा तो इंद्रजित आहे. कोणालाही ऐकत नव्हता, पण तुम्ही त्याच्या बरोबर निर्वाणीचं युद्ध केलं. भयंकर युद्ध करून ते असणाऱ्या पापी इंद्रजिताला मारलं. आणि त्याला मारल्यानंतर आज तुम्ही सुद्धा आम्हाला सोडून गेलास. तुझ्याशिवाय मी काही सुद्धा नाहीये. तू जर नाही उठला तर मी इथं उभ्याच प्राण देईल. भगवंत बोलतात, निकुंभई धाडला एकला तेने धाडिल्या तू आंबोळा होऊन स्नेहे अंकुशया गदाया श्रीराम. आणि रामचंद्र आक्रंदन करू लागले, ये रे लक्ष्मणा, साध दे का बंधुरत्ना, माझी सांडोनिया रणा. लक्ष्मणा ये. अरे त्या निकुंभलेच्या ठिकाणी एकट्याला पाठवलं म्हणून माझ्या बरोबर बोलत नाहीस का? तुला राग आला, मी तुला एकट्याला पाठवलं, त्या गोष्टीचा राग आला का? लक्ष्मणा बोल माझ्या बरोबर, का बोलत नाहीये? बोला लवकर. दूध इंद्रजिताचे मदन ते तत्व सांगितले करमी रणागंगी जिथला कान ते कल्याण मद केले. अरे लक्ष्मणा, त्या इंद्रजिताला दुर्धर अशा प्रकारचं युद्ध त्याच्या बरोबर केलं. रणांगणामध्ये त्या इंद्रजिताला मारलं, पण रणांगणामध्ये तुम्ही सुद्धा प्राण दिला. त्या इंद्रजिताला मारण्यासाठी तुमचा सुद्धा जीव गेला.
त्या इंद्रजिताला मारण्याचं काही सुद्धा सुख नाहीये मला. लक्ष्मणा तुमच्या पुढे मला काहीच आवडत नाही जगतामध्ये. उठा माझ्या बरोबर बोला. करुणी इंद्रजिताचा गाथा तवाने मोदर केली सीता वसुधा वशय केली माझ्या हात सत्य तत्वत संबंध. अरे लक्ष्मणा त्या असणाऱ्या दुर्धर इंद्रजिताला मारवलं आणि संपूर्ण पृथ्वी माझ्या ताब्यात दिली. बघा रावण जिवंत आहे अजून. भगवंत रामचंद्र रावणाला काडी एवढी सुद्धा किंमत देत नाही, कारण ताकद इंद्रजिताकडे जास्त होती. त्याच्यामुळं इंद्रजिताला मारलं, संपूर्ण पृथ्वी मला वश करून दिली, अख्खी पृथ्वी माझ्या ताब्यामध्ये करून दिली लक्ष्मणा. पण शेवटला तुम्ही का सोडून गेलात बोला. सीता सुंदरी मातरी कोणे भोगावी वसुमती तुझप्रणी उपरासी प्राण निश्चित त्यागी. लक्ष्मणा मला सीतेचं सुद्धा त्या ठिकाणी काही वाटत नाही. अरे सीता स्त्रिया सीते आईस्या जाना असंख्य मिळतील संपूर्ण तैसा न भेटे सखा लक्ष्मणा सांडी न प्राण या लागी लक्ष्मणा. अरे बायका कितीही भेटतील रे, सीतेसारख्या स्त्रिया किती जरी भेटेल, पुत्र पौत्र अनेक होईल, संतती संपत्ती भरपूर मिळेल, पण सखा एक सौमित्र भेटणार नाही. आणि त्या लक्ष्मणासाठी मी आज जीव देईल. तू जर नाही उठला मी सुद्धा जगणार नाहीये. रामचंद्र बोलतात. अनत अपराध मलपासी तेने मदवरी रुसरासी चरण धाडे मी करतेसी उपका बुद्धी जगाचा कार्यकर्ता ब्रह्मांडाचा नायक लक्ष्मणाच्या पुढे ढासा रडू लागला. लक्ष्मणा अनंत अपराध आहेत माझे. ह्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या वनवासामध्ये असंख्य अपराध आहे. कधी सुद्धा मी तुला विचारलं नाही, तुझ्या तब्येतीची कधी चौकशी केली नाही, जेवला का पिला का कधी सुद्धा मी तुला काही कोणतीच गोष्ट विचारली नाहीये. त्यामुळे अनंत अपराध आहेत लक्ष्मणा. त्या सगळ्याचा तुला राग आला की काय, म्हणून मला सोडून गेला. लक्ष्मणा जर तू आता उठला नाही तर मी सुद्धा इथंच जीव देतो. म्हणून उकसा बुकसू भगवंत रडू लागले. धाव पावना समित्रा साधने एका सौदरा माझी या दुकानुदर महावीर निवारी. हे लक्ष्मणा धाव पाव असं मला एकाएकी सोडून जाऊ नको. अरे सहोदर आहे तू माझा, सहोदर. एकाच आईच्या पोटामधून आपण जन्मलेलो आहोत, सहोदर आहे. आणि असे असणारे आपण दोघे जण हाका मारायला लागले लक्ष्मणा. अरे माझ्या आज्ञेचं उल्लंघन तू आजपर्यंत कधीच केलं नाहीये. आज मी एवढे हाका मारायला लागलोय, का मला आऊ देत नाही लक्ष्मणा, का उठत नाही. उठा रामचंद्र बोलतात. ते उतारे रात्री संबंधू आजाती एकाने देती साधू करिता रामापाशी खेदू दुःख बांधू संग्राम. लक्ष्मणजी कुठं गेला माझा असणारा जीवाचा विसावा, माझा सखा, माझा आप्त, माझं सर्वस्व असणारा लक्ष्मण. आज मी एक जरी हाक मारली बरोबर एकाच आवाजामध्ये तयार होणारा, आज्ञेवरती येणारा लक्ष्मण आज एवढे हाका मारायला लागलोय. कुठे गेला लक्ष्मणा, मला सोडून का गेलास. अतिशय दुःख रामचंद्र करून त्या असणाऱ्या तिथं रणांगणावरती त्या असणाऱ्या जमिनीवरती रडू लागले. रामचंद्राची अवस्था पाहिली, प्रत्येक वानराला भयंकर दुःख झाला. तुझं विन मी अनाथ, तुझं विन मी हतात, तुझं विन निधी विंत त्या इदी विच्छित सौमित्रा. लक्ष्मणा तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये, काही सुद्धा नाहीये. तूच माझी ताकद आहे, तूच माझी शक्ती आहे. एवढंच नाही लक्ष्मणा, तुझ्याशिवाय मी अनाथ आहे. कोणही मला या जगतामध्ये तुझ्याशिवाय कोणी सुद्धा नाही. लक्ष्मणा तूच माझं सर्वस्व आहे. अरे तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही, हाताहात झालोय. तू नाही, तू सोडून गेला. तुझ्याशिवाय मला या जगतामध्ये काहीच कुठंच त्या ठिकाणी कसलीच सुख तुला सोडून मला नाहीये. आणि माझं सर्व सुख तूच आहे. रामचंद्र बोलतात. तुझं विन मी प्रवाहीन, तुझं विन मी नदीन, तुझं राही द्या दिन प्राण सत्य जाण सौमित्रा. लक्ष्मणा माझं जे तेज आहे ते तेज तुझ्याशिवाय नाही रे. आम्हाला तेज आहे पण तुझ्याशिवाय आम्हाला काही सुद्धा नाहीये. लक्ष्मण सगळं माझं तेज म्हणजे तू आहे, माझी ताकद तू आहे, माझं जे काही सर्वस्व आहे ते सगळं लक्ष्मणा तू आहे. आणि तू जर आज असं सोडून गेला
तर लक्ष्मण मी सुद्धा जगणार नाहीये. रामचंद्र बोलतात, राया दशरथाशी आण तुझविना मी त्यागीन प्राण येथे बोलून रवून तो घातले आसन प्राणांचा. आणि रामचंद्र सांगू लागले, लक्ष्मणा उठ. जर तू आता उठला नाही तर राजा दशरथाची शपथ घेऊन सांगतो लक्ष्मणा, मी सुद्धा जगणार नाही, तुझ्याशिवाय जगणारच नाहीये. जोपर्यंत तुम्हाला माझ्या हाकेला आव देत नाही, उठत नाही, मला बोलत नाही, तोपर्यंत मी सुद्धा माझा जीव असणाऱ्या सृष्टीवरती ठेवणार नाही. म्हणून मरण्यासाठी भगवंतानी प्राणांत आसन घातलं, लक्ष्मणासाठी मरायला तयार झाले. देवनी समिसारे गण तुंबनी आचार्य वंदन श्रीरामाचे त्यागावयाला प्राण घातले आसन प्राणांचा. विकळ लक्ष्मणाला आलिंगन दिलं भगवंताने, मुखावरती प्रेमानं कपाळावरती चुंबन घेतलं. आणि जर लक्ष्मण मला बोललं नाही तर त्या लक्ष्मणासाठी जीव देण्यासाठी प्राणांत आसन रामचंद्रांनी घातलं. जीव द्यायला भगवंत तयार झाले. ते देखुनी हनुमंत कवला काय बोलतात सोये निगलत काय सांगत श्रीरामा. आणि ज्यावेळेस रामचंद्र मरायला तयार झाले ते हनुमंतानं पाहिलं. काळ कृतांतासारखे हनुमंत खवळले. जो हनुमंत मगाशी म्हणत होता की मी सुद्धा मरतो, माझ्या जगण्याला अर्थ नाहीये, कुठेतरी जीव देऊन आम्ही सुद्धा मरू असा म्हणणारा हनुमंत आज देव अडचणीमध्ये आला, देवावरती संकट आलं. त्यावेळेस हनुमंताला स्फुरण आलं. काळ कृतांत सारखे हनुमंत रागावले, रामचंद्राच्या पुढे आले. काय बोलतात, मी सेवक होता दान कोण मारू शकेल लक्ष्मण तू का उठता त्याची प्राण अंगवन मारे पाशी. आणि हनुमंत बोलू लागले, रामा अरे तुमचा दास मी आहे, सेवक आहे, आणि मी असताना कोण लक्ष्मणाला घेऊन जाणार आहे? जगाच्या पाठीवरती असा कोण आहे जो माझ्यापासून लक्ष्मणाला घेऊन जाईल? रामा आम्ही तुमचे सेवक आहोत, दास आहोत. आत्ताच्या आता लक्ष्मण कुठेही गेला असला तरी त्या लक्ष्मणाला जाऊन घेऊन येतो. हनुमान बोलतात, ये मेनेला लक्ष्मणाची धुळे मिळवणी यमाची शिक लावणी करी काळाची समुद्राची नेताची. आणि सांगू लागले हनुमंतराय, रामा जर लक्ष्मणाला यमानं नेलं असलं तर त्या यमाचं थोबाड फोडून त्याला लक्ष्मणाला माघारी आणण्याची ताकद माझ्याकडे आहे. कारण लहान होतो तेव्हा त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडावया. जेव्हा मी लहान होतो तेव्हाच ते असणाऱ्या यमाचा काही यमदंड आहे तो मोडून टाकलेला होता. आता तरी झालो टणक श्रीराम भजन या वंचक. आता तर टणक झालेला आहे. आता ते यमाची काय ताकद आहे? जर यमाने लक्ष्मणाला नेला असेल तर ते यमाला शिक्षा करून तुझा लक्ष्मण तुझ्यापाशी आणतो. हनुमान बोलतात, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. इंद्रचंद्र वरुण कुबेर मोठे करुणी दिवाकर याचेरीन मारवे सौमित्र मारल्या समग्र निर्दाळीन. हनुमानजी बोलू लागले, रामा असं जीव देऊ नका, प्राणांत आसन करू नका. लक्ष्मणाला काही झालेलं नाहीये. जगामध्ये असा कोण आहे? यम असेल, चंद्र असेल, सूर्य असेल, त्या ठिकाणी असणारा कुबेर असेल, कुणीही असू द्या, कोणालाही लक्ष्मणाला तुमच्यापासून दूर करता येणार नाही. आणि जर त्यांनी लक्ष्मण नेला असेल तर त्या सगळ्याला मारील आणि तुमचा लक्ष्मण तुझ्यापाशी आणीला. हनुमान बोलतात, सौमित्र नेलिया कैलास वासी ते तुर्मी आणीन त्याची जरी नेला वैकुंठाची ख्याती करीन ते ऐका. आणि सांगू लागले, ऐका, जर असणारा लक्ष्मण वैकुंठाला नेला असेल, कैलासाला नेला असेल तरी सुद्धा ते असणाऱ्या महादेवाबरोबर सुद्धा युद्ध करील, महादेवालाही जिंकील आणि कैलासामधून लक्ष्मणाला घेऊन येईल. हनुमान बोलतात, उभे करुनिया भगवंतासे जाणा घेईल वैकुंठासे ओढणी सौमित्रासी तुझा
आणीन. आणि हनुमान बोलतायत रामा लक्ष्मणाला जर वैकुंठाला नेला असेल तर वैकुंठामध्ये जातो, भगवान श्री विष्णूला पुढे उभा करतो, अख्ख्या वैकुंठामध्ये झडती घेतो, शोधतो, आणि तुमचा असणारा लक्ष्मण जर वैकुंठाला नेला असेल तर तिथून तुमच्यापाशी आणतो. हनुमान सांगतात येई याचीर सागराशी जरा घेईन शेषापासे. उलटोनी नारायणाची सौमित्राची आणीन. भगवंता तुमचा असणारा बंधू लक्ष्मण कुठेही नेऊ द्या. जर असणारा क्षीरसागराला नेला असेल तर शेषापाशी जाईल, तिथं झाडा घेईल, त्या असणाऱ्या समुद्रामध्ये लक्ष्मणजीचा शोध करील आणि तिथून लक्ष्मणाला घेऊन येईल. हनुमान बोलतात सौमित्राचे अवतार बळी अडकल्या नारायणाकडे. तोही उलटोनी तत्काळी तुझ्या जवळी आणीन. भगवंता रामचंद्र लक्ष्मण हा शेष अवतार आहे आणि क्षीरसागरामध्ये भगवान श्री विष्णूच्या खाली त्यांचं असणारा आसन आहे, म्हणजे शेषावरती भगवंत बसतात. तर मी असणाऱ्या वैकुंठाला जाईल, त्या समुद्रामध्ये जाईल, भगवंताला उभं करील, त्यांना सुद्धा उलथील आणि तिथून असणारा तुमचा जो लक्ष्मण आहे तो लक्ष्मण सुखरूप माघारी आणील. हनुमान सांगतात पृथ्वी मिळाली पृथ्वीशी आप मिळाले आपसी. तेज मिळाले तेजाशी प्राणवायूची म्हणीला. आणि हनुमानजी बोलू लागले रामा तुम्हाला असं वाटेल लक्ष्मण तर मेला. मेला म्हणजे काय झालं, त्याच्या जे शरीरातले पंचतत्व आहेत ती सगळी आपापल्या तत्वाला मिसळले. जीवन आप नावाचं तत्व आहे ती असणार आपाला मिसळलं. वायू नावाचं तत्व वायूला मिसळलं. आकाशामध्ये त्या ठिकाणी असणारं गुप्त झालं. मग हे असा असणारा लक्ष्मण जे पंचतत्व एकमेकामध्ये मिक्स होऊन गेले, मग तुम्हाला वाटेल कसा आणेल तर तसाच लक्ष्मण तुमच्यापाशी आणेल. आकाश मिळाले आकाशाशी चैतन्य मिळाले चैतन्याची. कैसा सौमित्र आणीची मूर्ख मनाची वानर. आणि मग सांगायला सुरुवात केली जे काही चैतन्य आहे ते चैतन्यामध्ये मिसळलं. आकाश आहे, आकाशाला मिसळून गेलं. ही पंचमहातत्व जी आहेत शरीरामधले ते सगळे आपापल्या तत्वाला मिक्स होऊन गेले, मिसळले. मग लक्ष्मण कसा आणशील असं जर तुम्हाला वाटलं तर तसा सुद्धा लक्ष्मण तुमच्यापाशी घेऊन येतो. ऐसाही आणीन लक्ष्मण तरी मी तुझा सेवक जाण. तुझे करिता नामस्मरण ताटक कोण मज लागी. असो पांडुरंगा करो प्रथम मला दुसरे जन समजा त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान हनुमंतराय म्हणतात जसा असेल तसा पण घेऊनच येतो. तर तुमचा सेवक प्रभू रामचंद्र असं हनुमंतराय म्हणल्याबरोबर अहो प्रभू रामचंद्र कुठलंही कार्य असू द्या कुठलंही काम असू द्या फक्त तुमचं नाम स्मरण केलं की मला कितीही अवघड माझं काम सोपं होतं. एवढी तुमच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. हनुमंतराय म्हणतात तुझ्या नामाचे निबळे कळी काळाची शक्ती घडे. संसार भय पळे मोक्षे मावळे मिथ्यात्वे. अहो तुमच्या नामाच्या ताकदीत काय बळ आहे म्हणले. नाम जपले वाल्मिकाने फुटली त्याला जर पाणी टोनप्याला पाणी फुटतात. वाळलेल्या लाकडाला पाणी फुटायची ताकद प्रभू रामचंद्र तुमच्या नामामध्ये. काय बळ आहे काय ताकद आहे म्हणले. तुमच्या नामाच्या बळावर म्हणले कळी काळात सुद्धा असणाऱ्या थांबला जाईल. काळ सुद्धा असणारा तिथं थांबला जाईल.
एवढंच नाही असणार आहे, ही संसाराची सगळ्याला भीती आहे, पुन्हा जन्माजन्म पुन्हा मरायचा, हा जो काही संसार आहे, हा संसार सुद्धा प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण घेतलं की पाय लावून पळून जातो म्हणले. एवढंच नाही म्हणले असणारे प्रभू रामचंद्र तुमचं नामस्मरण जर केलं तर त्या नामस्मरणापुढे असणार सगळीच्या सगळी शांत होतात विघ्न. नामस्मरण परम धर्म, नाम निर्दयी कर्म कर्म, नाम केवळ परब्रह्म पुरुषोत्तम हरी हरी. कीर्ती. नामस्मरण असणारा सगळ्यात श्रेष्ठ असणारा धर्म आहे. धर्म बरं का लक्षात ठेव, धर्म जाग सदैवाचा वापर परोपकारापेक्षा सर्वात श्रेष्ठ धर्म काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. सहदेव घ्या, महादेव घ्या. अतिशय महान नामाचं महत्व असणारा हनुमंतराय सांगू लागलेले आहेत. त्या नामस्मरणामुळे काय होतं म्हणजे असणारे कर्म संपलं जातं का? नाम घेता वाया गेला ऐसाचे की नाही ऐकला का? तर नामस्मरण केलं की सर्व पाप नाही शिवतात म्हणले. नाम असणार भगवान साधकाला प्रब्रह्म बनवणार आहे. दोन भाऊ होती, एक लय धार्मिक होता आणि एक म्हणजे असणारा कधी कामधंदाच करत, कधी त्याला पोती पुराण म्हणलं की काटात फुटायचा. नको बाबा बघ तुझे तो धंदा म्हणायचा असणार. आणि एक म्हणलं की दिदीच्या वयाला त्याच्याकडे भगवंताचं नामस्मरण भजन कीर्तन त्याच्या घरी, आणि ह्याने भजन कीर्तन असले की आतला दरवाजा लावायचा ना आतमध्ये बसायचा. पण एक महाराज आटील दिंडी त्याच्या घरी जेवाय आली, जेवली सगळी जेवली. तो भाऊ असणारा मोठा भाऊ लगेच आतमध्ये बारक भाऊ म्हणला चल दादा नामस्मरण कर, भगवंताचं मोठी मोठी माणसं आले ते काय मला एकदा तरी राम म्हण. अजिबात नाही, बाकीचं काय बी करा नाही. 2 टाइम जीव का म्हणला, पंक्तीच वाढता वाढता सुद्धा मग चलत चलत जेवतो म्हणला. पुन्हा अजून जेवतो, पण मला काय तसलं सांगू नको म्हणले. टाळ कुटायचं तुझे तू बघ म्हणला, तिकडे धंदा म्हणला. काय करावं ते महाराजाला म्हणला, हो का महाराज सगळं चांगलं आहे म्हणला, पण भाऊ आमचा रामच म्हणत नाही म्हणला. बरं म्हणलं झालं, रात्र संपली, दिवस उगवला. महाराज जाणार, महाराज चांगला दांडगा होता म्हणजे असणार. आतमध्ये गेला आणि भावाच्या हाताला धरला. राम म्हणतो का नाही ते म्हणला, म्हणतच नाही म्हणला, म्हणणारच नाही म्हणला. ती म्हणला ती बी महाराज दांडगा होता चांगला, त्याने ज्यामध्ये हात तीन गळायला सुरुवात, म्हणतो का नाही राम म्हणला. ती म्हणला ह्याच्या कशाला नादीला लागायचे म्हणला, म्हणून टाकू म्हणला. ए राम राम म्हणला, त्यांनी सोडलं. पण एक काम कर म्हणला, राम नाम विकायचं नाही, नाम विकायचं नाही म्हणला. काय बी विक, पण राम नाम विकायचं नाही म्हणला. ती म्हणलं बरं बरं म्हणलं की मग आता कालांतरे काय कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरवसा. देहात असणार आयुष्य संपलं, शतकार वर्षाची गणना रे. 100 वर्षाचं आयुष्य संपलं. आयुष्य संपल्याबरोबर असणारे यमाचे दूत आले, यमनगरी ह्याला घेऊन गेले. मग म्हणले चित्रगुप्ताला डायरी उघडा म्हणले. चित्रगुप्ताची डायरी उघडली तर म्हणले ही एकदाच राम म्हणले. आपण एकदा राम म्हणलंय, मग कुठं स्वर्गाला पाठवायचं का वैकुंठाला पाठवायचं? यम म्हणलं आपल्याला तर कळत नाही बाबा, एकदाच राम म्हणल्यावर काय कळायचं काय नाही. ती म्हणले ब्रह्मदेवाकडे नाही म्हणले, ह्याला ब्रह्मदेवाकडे. ती काय म्हणला, मी असं तसं जात नसतो म्हणला, आता तुम्ही मला वडीत पिढीत आणलंय, पालखीत बसून न्यावं लागल, नाही तर हिथंच काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या. ती भाऊ म्हणायला लागला, हिथंच द्या शिक्षा, आपण बसलं जात नाही. म्हणलं आम्हाला कळत नाही ना एकदा राम म्हणलेलं पुण्य कळत नाही, आपल्याला पालखीत बसवा लागल म्हणला. बसवाऱ्या पालखीत म्हणलं जाऊ दे ब्रह्मदेवाकडे. पालखीत बसून सत्य लोकात नेलं. ब्रह्मदेव मला सांगितलं म्हणजे ही आयुष्यात एकदाच राम म्हणलंय. बरं मग म्हणले बघा ह्याला काय पैसे खालून टेबला खालून वरून द्यायचं असलं तर बाबा हो एकदाच राम म्हणला, त्याच्या बदल्यात तुला काय द्यायचं ती सांग म्हणला. मला काय सुद्धा नको बाबा, तुमच्या फक्त जी नियमात बसतंय ती करा, मला बाकीचं काय सांगू नका, काय देऊ बी नका, काय घेऊ बी नका. त्याला आठवलं ना तेव्हा त्या महाराजांनी सांगितलं राम विकायचं नाही, नाम विकायचं नाही असं सांगितलं म्हणून ती मला काय सुद्धा नको. मग ब्रह्मदेव बी म्हणलं मला बी कळत नाही बाबा, वैश्य पाठी ब्रह्मयाच्या ब्रह्मदेवाच्या पाठीवर बसला. ब्रह्मदेव म्हणलं मला बी रामनामाचं महत्व कळत नाही. मग जाऊ द्या म्हणले असणार वैकुंठाला, कैलासाला, वैकुंठाला जाऊ द्या म्हणले असणार, महादेवजीकडे जाऊ द्या म्हणले कैलासाला, ते सांगतील म्हणले का तर हरी हरी मंत्र हा शिवतात, त्यांना माहिती आहे नामामध्ये काय ताकद आहे. त्यांच्याकडे पालखीत बसून
बघा एकदाच राम म्हणलाय तर पालखीत बसून गेलं. महादेवजी म्हणते मला बी एकदा राम म्हणलेलाच मी अखंड म्हणतो, पण एकदा म्हणलेल्याच महत्व मला काय कळत नाही बाबा म्हणते. एकदा म्हणलेल्याचं महत्व मला कळत नाही म्हणले असणार. आता ज्याचं नाम आहे त्याच्याकडे जाऊ दे म्हणले असणार आहे. मग तिथून उचलला पालखी भाऊ पैसून वैकुंठाच्या ठिकाणी न्याला आणि अशा प्रकारे वैकुंठात भगवंताला सांगितलं एकदाच नाम वैकुंठी भुवनी घर केले. वैकुंठात घर केलं बोलले भगवंताने आपल्यासारखं त्याला बनवलं, वैकुंठात घर केलं. अशा प्रकारे हनुमंतराय म्हणतात प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं की त्या पुरुषोत्तम होतो. तो साला पुरुषोत्तम म्हणजे भगवंत, एक नाम आहे भगवंताचं. आणि भगवंताचं बरोबर बरं मग म्हणले असणार अशा पुरुषोत्तमाच्या कीर्तीचा पवळ असणार म्हणून नाम केवळ प्रब्रह्मच साधकाला बनवून टाकणार असं नाम आहे. एवढी नामाची ताकद हनुमंतराय सांगतात. म्हणजे वाच आता गुरुजी तुम्हाला लवकर बोलवलंय. आठवून घे तुझे नामस्मरण नाम बळे लक्ष्मण तुझा तुझ पाशी आली ना तेही लक्षण अवधारी. ताकद आहे तुमच्या नामस्मरणामध्ये भगवंता. त्या नामस्मरणाच्या द्वारावर तुमचं लक्ष्मणजी तुमच्या जवळ आणीन असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राला म्हणतात. कसं आणि त्यात लक्ष्मी नाही का म्हणतात. पृथ्वी दमली प्रतुनी मी दमिला मेदुनी सौमित्राचे श्रीरामनी जवळ आणुनी. मधारणी का तर पंचमहाभूतापासून हे निर्माण झालेलं त्याच्यात असणारं पृथ्वी पहिलं असणारं पंचमहाभूत आहे. पृथ्वीपासून हाड एकच सांगतो बरं का हाड त्यांना लवकर बोलिलंय मला ते कुठली लय यायची तिची तत्व हाड पृथ्वीपासून कठीण. पृथ्वी जशी एवढी कठीण आहे तेवढं तसं आपलं हाड आहे. पृथ्वीपासून आपलं हाड निर्माण झालेलं आहे की आहे. यदा कदाचित त्या पृथ्वीराजाने पृथ्वीला दमिवलं तसं मी पण त्या पृथ्वीला दमवीन आणि पृथ्वी तप्तवर जोपर्यंत लक्ष्मणजीचं माघार देत नाही तोपर्यंत त्या पृथ्वीला मारीत राहील. मग पृथ्वी आपोआप लक्ष्मणजीचे तत्वदिन लक्ष्मीला जिवंत करेल तोपर्यंत पृथ्वीला दंड देईल असं हनुमंतराय म्हणतात. आपी आपत्व तव चोदिन सौमित्रनी जीवन हारुनिया गापना मदरपना जवळ असणार आपल्या नंतर पाणी तत्व आहे. तीस दुसरं तत्व पाणी आहे, लाळ आहे, सोय ही असणार रक्त आहे ही त्याची तत्व आहे ती. मग आता ती जर नसलं तर जगते का माणूस. हाड असलं तर जगत नाही, ती असलं तरी जगत नाही. मग जगत नाही मग लक्ष्मणजी संपल्यात. जोपर्यंत ते पाणी लक्ष्मणजीचं जी काय पाणी तत्वाची पाचीच्या पाची तत्व आहे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पाण्याला सुद्धा मारीन. निज तेजाच्या हवेची तेज जमीन तेजासी सौमित्राच्या निज तेजासी जव मज पाशी ते असणार तेज आहे. आपल्या असणारा तेजाची तत्व आहे. भूक आहे, तहान आहे, ही भूक तर त्याची तत्व आहे ती म्हणले. आणि ते बघा भूक जर संपात म्हणले मावशी म्हणले ते तोंड वाळवून गेली उपासाने. आता माणूस येत नाही दिवस जेवलं तर कसं होतंय. आता हिथं आज किती दिवस झालं 10 दिवस झाले 4 दिवस राहिले तर भगवंताच्या कृपेने बरं काय आम्ही रोज दिवस मारतात 4 कचून खाऊ मला म्हणले तसं म्हणजे असणारा तेज निघून गेला. आता लक्षात ठेवा आमच्या चेहऱ्यावरच तेज निघून गेलं. आपण म्हणूया तेजच गेलं निघून का. ही तेज तत्वच म्हणजे भूक तहान असणार आहे ह्याची तत्व आहे. ही जर लक्ष्मणजीचं ह्या तेजाने जर हरवलं असेल जोपर्यंत लक्ष्मणजीला माघारी देत नाही तोपर्यंत ते तेजाला मारील असं हनुमंतराय म्हणू लागले. माझा निजपती पवन त्याच्याही करीना शोषण लक्ष्मणाचा निज कान जवळ आणून मजा. आणि त्याच्यानंतर असणारा प्राणवायू आपला असणार ना नासापोटी आहे प्राणवायू. हा जो काय प्राणवायू आहे तो प्राणवायू कशाला आहे वाऱ्यात 21,600 वेळा. वारच नसलं तर ना कंदावा संपत आहे माणूस गुदमरून आता लगेच फॅन लावायला पाहिजे. कशी अवस्था आहे जर वाऱ्यात बदल झाला तर. आणि त्या यदा कदाचित वाऱ्याने म्हणजे असणाऱ्या आमच्या पप्पानी यदा कदाचित लक्ष्मणजीचा प्राण वायू वाढवायला तयार आलेला असेल देत नसतील पप्पा जरी असलं प्रभू रामचंद्र तुमच्यासाठी त्यांना ठोकीन आणि लक्ष्मणजीचा प्राण तुमच्या जवळ आणून देईन. दंडाने लगे आकाशाची सहज प्रवेशे आकाशी ज्ञानी दरुणी चैतन्याची चेतले आणि त्याच्यानंतर असणारा आकाशाला दंड करायचं म्हणलं तर आकाश कुठवर आहे पोकळी ती पोकळी उगा आपल्या असणार निळं बुबळ आहे म्हणून निळं दिसतंय नाहीतर आकाश ही पोकळी आहे ही हृदय अवकाश
हे आपलं हृदय म्हणजेच असणार ते आकाश तत्व आहे. आणि ते आकाश तत्व लक्ष्मणजीचं जोपर्यंत आकाश देत नाही त्या आकाशाला तर दंड करून जमत नाही, पण नुसते धमकीत देईल लगे अवकाश आणून देईल लक्ष्मणजीचा. आणि चैतन्याचं ध्यान करीन म्हणजे असणार. चैतन्य काय दिसत नाही, त्या चैतन्याचं ध्यान करीन आणि त्या चैतन्याला म्हणेन लक्ष्मणजीचं चैतन्य आणून दे रे बाबा. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते ध्यान करीन आणि त्याने आणून दिलं की लक्ष्मणजीला उठवीन. ज्ञानी धरुणी चैतन्य आणि जीव कळा चेतना जावया देवाचं देहाईचा जडपणा तेज निज प्राणा चेतवी. ध्यानात असणाऱ्या चैतन्याचं ध्यान कर म्हणजे आत्म्याचं. चैतन्य म्हणजे काय? आत्मज्ञान आहे. त्या असणाऱ्या चैतन्याचं ध्यान करीन का? जीव त्याच्यापासून आलेला आहे ना, आणि त्या जीवाचं ध्यान करील म्हणजे. आणि जोपर्यंत तो जीव लक्ष्मणजीचा जीव देत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान करीन. असणाऱ्या चित्ताला चेतना मिळणे की लक्ष्मणजी तुमचा उठतोय बघा. दरोणी चेतनेचा हात प्राण प्रवेश देहांत तव तव देही देहवंत सावचित होय. मग त्या चेतनेचा असणाऱ्या चित्ताला चेतना देणारा त्याने जर असणारी चेतना लक्ष्मणजीची लिहून गेली असेल त्या चेतनेला धरून आणेल, हाताला धरून आणेल. भर लक्ष्मणजीच्या भरतो का नाही का दाखवतो ना. दमदाटी करेल त्याला, नाही दमदाटी केली तर विनंती करेल, त्याचं ध्यान करेल आणि लक्ष्मणजीची चेतना द्या. लक्ष्मणजीच्या ध्यानामध्ये तुम्ही प्राणाच्या रूपाने प्रवेश करा आणि लक्ष्मणजीला सावध करा. लगेच लक्ष्मणजी देहावर येतील आणि सावध होतील व प्रभू रामचंद्र वाचवावया लक्ष्मण सांडून स्थूळलिंग कारण हनुमान करू पाय उडाला तव सुशेना तेथे आला. आणि लक्ष्मणजीला सावध करायचे त्यासाठी असणारं उड्डाण हनुमंतराय करू लागलेले आहेत. आता ह्या स्थूळ देणं ही स्थूळ देह आहे आपला असणारा आता सगळ्यांचा स्थूळ देह आहे. ह्या स्थूळ देहाने जर असणार दंड पृथ्वीला करायचं म्हणलं तर जमल का? उठलो कुणाला लागलं? आपल्याला लागलं, पृथ्वीला होईल का? ह्याने काय परत असणारा त्याच्यानंतर असणारा लिंग देह असणारा स्थूळ देह आहे. त्याच्यानंतर लिंग का लिंग देह आहे तो अंगुष्ट्याप्रमाणे असतो. संपला ना माणूस संपला. त्याची जी काय आत्मज्योत असते त्याला लिंगदेह असतात. ते लिंगदेहाने ह्याला असणार सजा करता येईल नाही, कारण त्याच्यापेक्षा असणारा कारण ही जी काय असणार ह्याला जाचना असते त्या कारण ध्याला असते. यमाची जाचना असेल, वैकुंठातली असेल, कैलासातली असेल, नरकातली यातना असेल ते कारण ध्याला. आणि महाकारण ध्यान त्याच्या पलीकडचा त्याच्या पुढचा असणारा प्रवेश महाकारणामध्ये. मग ह्या चारही देहाच्या पलीकडे हनुमंतराय निघाले आणि शोध घेऊ म्हणजे लक्ष्मणजीच्या असणाऱ्या सर्व महातत्वाचा 5 तत्वाचा. तेवढ्यात डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणजे गडबड करू नका. हनुमंत तू परोपकारी आणि लावता द्रोणागिरी दिव्य औषधी तयावरी त्या व्याग्रही हनुमंतराय तुम्ही कालच्या पर्वतीच्या अध्यायामध्ये असणारा द्रोणागिरी पर्वत आणला होता लक्ष्मणजीसाठी. दुसऱ्यांदा लक्ष्मणजी बेसावत. उद्याच्या अजून शनिवारी तिसऱ्यांदा अवघड आहे ना लक्ष्मणजी परिस्थिती बाबा. पुन्हा त्या सर्पबंधनामध्ये वेगळंच 5 वेळा तर झाले लक्ष्मणजीची अवस्था भावासाठी. अवघा आणि भाऊ बी तशाच प्रकारचे म्हणजे ते बी एवढं रडते ते असं म्हणजे असणारे सुशन वैद्यरा डॉक्टर म्हणू लागला हनुमंती तुम्ही फार परोपकार केलाय. त्या दिवशी लक्ष्मणजीला असणार वाचून आणि द्रोणागिरी पर्वत आणला होता. म्हणजे मेडिकल सांगितलं आलं का लक्षात? मेडिकल आणलं होतं. काय केलं माहितीये का? त्याच्यातल्या 10-12 गोळ्या काढून ठेवल्यात म्हणजे मी लागत्याल कधी कामाला कोणाला येतील म्हणले झाले एक्सपायर तर झाले एक्सपायर टाकून दिले त्याला पण जवळ असावे काय कराय कधी कामाला येतील सांगता येत नाही. म्हणून सुशेन वैद्यराज म्हणले मी त्याच्यातनं थोडे काढून घातल्यावर ते वनस्पती वाच पर्वत वेगळ्या औषधी जाणन राधी अर्थ श्रीराम पद कला औषधी संपूर्ण थांबल्या. औषधं वाळून गेली असती व दीर्घ औषधी होते त्या झाडावरच्या चमचम करत होत्या वाळून गेले असते. डॉक्टर म्हणले खरंच वाळून एक्सपायर झाले असते. आता आलं का एक्सपायर वर एक्सपायर झाल्या असत्या. पण काय केलं आम्ही प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या पायाची असणारी धूळ या असणारी धूळ त्या वनस्पतीच्या भोवती टाकली आणि त्याच्यामुळे ती औषधं टवटवीत राहिले एक्सपायर झाल्याच नाही असं सुशन वैद्यराज म्हणू लागले. याचा रस देता जाण सावध होईल लक्ष्मण आईचे बोलता सुशन रघुनंदन सुखा. आणि त्याच वनस्पतीचा रस जर लक्ष्मणजीच्या वनावर लावला किंवा अंगाला लावला तर लक्ष्मणजी सावध होतील. डॉक्टरचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्राला सुखानंद वाटला. महाराज ऐकता हनुमंतांची कथा परम सुखा रघुनाथा आलिंगीला जीव
हनुमंतरायाने असं शब्द पणाला लावून बोललेला आहे, काही करे लक्ष्मणजीचा जीवा नेमदील, असं ही हनुमंताची कथा परवा रामचंद्राने ऐकली. अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात असणारा उल्हासाने हनुमंतरायाला आलिंगन परवा रामचंद्राने दिलं. महाराज झालं लक्ष्मण वळोया सावधान श्रीराम जे केले रुदन आईशे नव्हे ते अमृत पान स्वानंद जीवन संतप्त. लक्ष्मणजी साठी आता प्रभू रामचंद्रांनी काय रडणं आहे, जो काय संताप आहे, तो संताप असणारा रडणं म्हणजे साधं सुद्धा नाही बरं का. कृपा कटाक्षी न्यायला आपल्या पदी पैसे बापरूपमध्ये भक्त दिले बरोबर. अमृताचा वर्षावत प्रभू रामचंद्रावर केला की काय स्वानंदाचा असणारा जीवन डोळ्यातलं त्याचाच वर्षावर प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीवर केला की काय आश्रुतेचे अमृत पान आलिंगन त्याची विशल्य करण कर संस्पर्शे करे निर्वाण कृपाळू पूर्ण श्रीराम. कृपाळू असणारे प्रभू रामचंद्र काय केलं कृपेनं डोळ्यातलं जे काय प्रभू रामचंद्राच्या पाणी येत होतं ती पाणीच म्हणजे अमृताचा वर्षाव लक्ष्मणजीवर होत. जी काय आलिंगन दिलं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला ते आलिंगन म्हणजे असणारा काय होतं म्हणजे असणारा दुःख बाजूला काढ का तर आलिंगनात महत्वच तेवढं आहे. आलिंगनकडे मोक्ष साहित्य जोडे. मंत्रीने कैला आलिंगन दिलं रामायण घडलं. ह्या हृदयात त्या हृदयात जात असतं आलिंगन मुळे. मंत्र पहिलं आलिंगन होतं कुठं भेटी लग्नात भेटी द्यायची ती पाणी वतायचं आणि एकमेकाला गंध लावायचा आणि आलिंगन द्यायचं. हाय की हळूहळू बंद पडायला लागलं. आता लग्नच कशी होईना ते तर काय सकाळ दुपारी खांबून संध्याकाळी सामसून झाली लग्न. कुठं भेटी गाठी काय नाही संपून गेलं ती सगळं. आता हळूहळू भेटी गाठी त्याच्यासाठीच होते. माझ्या हृदयात मी आमच्या मुलीला माझ्या हृदयात माझ्या मुलीविषयी जी काय प्रेम होतं तसं तुमच्या हृदयात राहावं म्हणून ते आलिंगन होतं. तसं आलिंगन लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राने दिलं. ते आलिंगन म्हणजे असणारा मृताचा स्पर्श किंवा असणाऱ्या सर्व दुःख विशल्य म्हणजे दुःख नाही व्हावं अशासाठी आलिंगन दिलं होतं. आणि एवढंच नाही अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने असणारे लक्ष्मणजीवर केली म्हणतात. निज भक्तांची जे जे व्यथा नाना परिचय नाना अवस्था निवारण श्री रघुनाथा पुढील कथा अवधारा. निज भक्ताची बर का तुका म्हणे निज मुखलील निज सार. निश्चिम भक्त एकनिष्ठ भक्त आपल्यासारखे निष्ठानिष्ठी करणारे नाही. ती जरा गरम लागले की निष्ठा असली निष्ठानिष्ठी नाही निष्ठेवंत भक्त निष्ठावंत भाव ज्याचा निष्ठावंत भाव आहे असे जी काय असणारे भक्त आहेत त्या भक्तांचा पडता जर वारीत अशी आठवा हरिम होऊन निधी क्षीण आड घाली सुदर्शन. त्या भक्ताला क्षीण होऊ देत नाही भगवंत. माग पुढे उभा राहतो आली आघाता निवारण. कुठलाही आघात त्याच्यावर आला तर त्याचं निवारण भगवंत करतात. म्हणजे एवढंच नाही म्हणजे त्या प्रभू रामचंद्राने आपले जे काही भक्त आहेत त्या नाना परीच्या संकटातून बाहेर प्रभू रामचंद्र कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये काढतात. म्हणजे कसे काढतात पुढची कथा आहे का. सावध व्हावया लक्ष्मणा रामे पाचारोणी सुषणा शल्य विशल्य औषधी जाण देव व्यापन साक्षपे. कुठल्याही अवस्थेमध्ये भक्त असला तरी त्या भक्ताला अवस्थेतनं बाहेर काढणारे प्रभू रामचंद्र त्याच्यावर कृपाच करतात. मग कसं कुठल्याही अवस्थेत असो. पण लक्षात ठेव भगवंताचं नामस्मरण चिंतन करायला पाहिजे बरं का. नाही तर त्याचं ध्यानच नाही केलं तर ती म्हणते आपण एखाद्याचं ध्यान जर नाही म्हणून तर म्हणते माणसं आमचं ध्यान राहू दे बरं का थोडं तरी. ध्यानच नाही ठेवलं तर विषय संपला की म्हणून ध्यान घ्यायचं. असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणारे लक्ष्मणजी सावध होण्यासाठी लगेच सुषेण वैद्यराजला जवळ बोलवलं आणि सुषेण वैद्यराजला जवळ बोलवून म्हणले असणारा लक्ष्मणजी जखमी अवस्थेत आहेत भरपूर बाण लागलेला आहे तर ती जखम नाहीशी होण्यासाठी विशल्य नावाची औषधी लगेच त्यांनी ती मलम काढायला लावायला सुरुवात केली. शल्य शल्य फेरी संपूर्ण विशल्य घाय जाती भुजी आपण अंगीचे हारपती वन ते सुवर्ण जाण दिव्य लगेच शल्य नावाची असणारे वनस्पती काढली. त्यांनी असणाऱ्या सगळ्या जखमेवर लावली. जखमा संपल्या. त्याच्यानंतर म्हणजे असणारा विशल्य नावाची काढली. त्याच्या जरा जाड जखमा असणारे दुःखत होत. आपल्या भाषेत त्याला म्हणायचं
वर्ण लागलेलं असतं का मुकामार. हा मुकामार लागला त्याच्यावर विषल्य लावले गेले. लगेच ते मुकामाराचं दुखणं लक्ष्मणजीचं बंद झालं. आणि त्याच्यानंतर जी काय सुवर्ण नावची असणारी जी काय वनस्पती होती ती अंगावर लावली. सोन्यासारखं अंग लक्ष्मणजीचं चमकायला लागलं. वन सुद्धा शिल्लक नाही. अंगीचे कान पोणी वन सुवर्ण करी सुवर्ण वर्ण आईसिया दिव्य औषधी जाण दे सुषणा सौमित्रा. अशा प्रकारची दिव्य औषधी सुषण वैद्यराजनं लक्ष्मणजीला दिली. सुवर्ण नावची जी काय औषधी होती ती अंगाला लावली. लावल्याबरोबर सोन्यासारखं अंग लक्ष्मणजीचं झालं. एकही जखम नाही. शल्य विशल्य देता जाण शल्य विराली संपूर्ण हर्ष निर्भर अंतकरण निरवणे सावध होया सौमित्र. शल्य विशल्य देता जाण शल्य विराली संपूर्ण हर्ष निर्भर अंतकरण सावध होया सौमित्र. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सावध लक्ष्मणजी झाले. विशल्य शैल्य ही जी काय औषधी दिल्या त्याच्यामुळे असणारं लक्ष्मणजीचं सर्व असणारा देह जागेवर आल्या. वन संपलं. देह पूर्वीसारखा झाला. लक्ष्मणजी सावध झाले. आणि सावध झाल्याबरोबर अश्रुबा निर्वणे निर्वणे या राम भक्तांनी आपल्या या लक्ष्मण शक्ती मुक्त उत्सव या कार्यक्रमासाठी आणि महाप्रसाद आहे त्या महाप्रसादासाठी 500 रुपये देणगी दिलेले आहे. धन्यवाद. सावध व्हावया लक्ष्मण पूर्वीपेक्षा औषधी देता सुवर्ण कान कोणी अंगीचे वन शरीर झाले सुवर्ण वर्ण उठला लक्ष्मण स्वानंद. सुवर्णमय औषधी दिल्या. गुणाला ना गुणाला सोन्यासारखं औषध दिलं. आपल्या भाषेत म्हणायचं तसं सोनं दिलं. ते सोन्यासारखं औषध लावलं अंगाला. सर्व सोन्यासारखं तेज लक्ष्मणजीच्या अंगावर दिसू लागलं. पिवळं धमक लक्ष्मणजी दिसू लागलं. सर्व वन संपलं गेलं आणि आनंदाने लक्ष्मणजी सावध झालेले आहेत. पूर्वीपेक्षा जाण शक्ती पावणी शतगुण साठोपे उठिला लक्ष्मण रणी रावण दंडावर. पूर्वीपेक्षा 100 पटीनं ताकद लक्ष्मणजीला जास्त आली गेली. राजा रावणाला संपवण्यासाठी पुन्हा तयार. लक्ष्मण झाले सावधान विभीषण सुग्रीव रघुनंदन पाचारोनिया सुषेण सांगे आपण ते ऐका. लक्ष्मणजी सावध झाले. सुग्रीव राजे आहेत. जांबुवंत काका आहेत. सर्व वानर मंडळी आहेत म्हणले आणि त्यांनी सुषेण वैद्यराजला बोलावलं आणि काय म्हणतात ऐका. लक्ष्मण सवे वानर वीर घाई झाले अति जर्जर औषधी देवडी सत्वर करी समग्र सावध. सुग्रीव राजा सांगू लागला डॉक्टरजी जसं लक्ष्मणजीला औषध दिलं तशीच आमची वानरं बी पडले तशीच वानरं बी पडले. सगळ्या वानरांना ट्रीटमेंट चालू द्या तुमची म्हणजे असणारे सगळे वानरांना गाव जखमा बरे करा. आईसे सांगता रघुवीर असंख्यात कपी वानर सुषेण्या परिमित वृक्षवीर केले समग्र. प्रभू रामचंद्राने ही सांगितलं डॉक्टरजी जसं लक्ष्मणजीला औषध उपचार केला तसाच आमच्या सगळ्या वानर मंडळीला बी औषध उपचार करा. का त्यांना भरपूर दुःख झालेलं आहे म्हणजे असणारा इंद्रजिताचे बाण लागलेले आहेत. लगेच सुषेण वैद्यराज उठले. सर्व वानर मंडळीला असणार कुणाला सणाला लाव कुणाला इंजेक्शन दे कुणाला गोळ्या दे चिठ्ठ्या लिहायला सुरुवात. अपरिमित वृक्षवीर असंख्यात कपी वानर विभीषणाचे निशाचर काही जर्जर अमित. अमित मोजपच येत नाही एवढी वानर मंडळी पडलेली. मोजता येत नाही तेवढी आश्वनं पडलेली. मोजता येत नाही तेवढ्या विभीषण काका बरोबरची आलेली राक्षस एवढी पडलेली होती. आता एकटो डॉक्टर काय करतात ऐका. धन्य सुषेण वैद्य राव वेचोने औषधीचा संग्रह अंगी वनन दिसे घाव सकळ समुदाय सुखी केला. काय डॉक्टर आहे तो काय ताकद होती. एकच ताकद होती प्रभू रामचंद्राच्या धुळीचे. त्याच्यात मी सांगितलं होतं आता किती दोन जिंदगी की आहे का नाही. पुरीवर डोस दिल्यासारखा दिला असेल सगळ्याला. थेंब 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 सगळं लावलं असेल. सगळीच्या सगळे वानर मंडळी राक्षस मंडळी आणि अस्वला सगळीच्या सगळे असणारी शुद्धीवर आली. सगळीच्या सगळे आनंदाने उड्या मारू लागली. गेला क्लेश श्रमेशी स्वेदा गेली शल्य बाधा गेला खेदा सकळ वीरांशी आल्हाद परमानंद श्रीरामे. प्रभू रामचंद्रामुळे सर्वांना आनंद
आनंद झाला का? शैल्य दुःख गेलं एवढं मोठं, श्रम थकवा गेला, स्वेद म्हणजे घाम सुद्धा सगळ्याचा पळून गेला. सगळेच्या सगळे वानर मंडळी आनंदित झाली. पूर्वीला बाळापेक्षा जाण प्रतापाला पैचव गुण उपमिती अंगवाना घडघडजन हरिनामे. अहो पूर्वीपेक्षा जास्त बळ त्यांना ताकद आली आणि त्या ताकदीच्या जोरावर पुन्हा प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाचा गजर करू लागले. राम नामाचा गजर वानरी केला भूतकार संतोषला श्रीरामचंद्र विशल्य विरह देखोनी. प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर वानर मंडळीने केला. प्रभू रामचंद्राने ऐकलं, देवाने ऐकलं, देवाला आनंद होत असतो. म्हणून तर कुठल्या बी देवळात गेलं की त्या देवाचं नाव घेऊन गजर घासते, उगाच घासते. देवाला आनंद व्हावा नामाचा गजर केला की. आणि तशा प्रकारे नामाचा गजर वानर मंडळीने केला. भगवंताला आनंद झाला. आनंदाच्या भरात भगवंताने भक्ताकडे पाहिलं. गजर केला की भगवंत पाहत असतो. म्हणून आपल्याकडनं तर मुख्याने जाते ती देवळात, मुख्याने माघारी येते. गेलं की असं कुठलं का देवळात? गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली, प्रभू रामचंद्र की जय, येळकोट येळकोट, जय मल्हार. आता ज्याचं त्याचं कुलदैवत असेल, ग्रामदैवत असेल, ज्याचं त्याचं असणार आराध्य दैवत असेल, त्या देवाचं नामस्मरण चिंतन करायचं. देवळात गेलं की तसंच पाया पडायचं नाही. मग प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर केला. प्रभू रामचंद्राने ऐकलं, प्रभू रामचंद्राने पाहिलं. आपलं असणारं सर्व सैन्य भक्त मंडळी विषय दुःखी कुणीच नाही, सर्व आनंदित झालेले. प्रभू रामचंद्राने बघितलं, प्रभू रामचंद्राला आनंद झाला. जैसे आमरा अमृत पान तैशा वानरी औषधी जाण करिताची अवघ्राण सुख संपन्न स्वानंद. जसं 33 कोटी देवांना जसं अमृत पान केल्यानंतर सुम बरं वाटतं, तसं वानर मंडळीला ही सुषेण वैद्यराजनं दिलेल्या औषधीमुळं सर्वांना सुख आनंद वाटू लागला. सुखी झाला लक्ष्मण, सुखी झाला विभीषण, सुखी झाले वानरगण सुख संपन्न सुग्रीव. सर्वांना आनंद. वानर मंडळी आनंदित झाले, हनुमंतराय आनंदित, सुग्रीवराजे आनंदित झाले, विभीषण काका आनंदित झाले, लक्ष्मणजी सुद्धा आनंदित झाले. सुखी देखोणी सौमित्र सुखावला रामचंद्र. वा वा. देणे संतोष वानर हर्ष निर्भर नाचते. लक्ष्मणजी सुखी आनंदित झालेले प्रभू रामचंद्राने बघितलं. प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद वाटला. मग अशी किती दुःख होते, किती रडत होते प्रभू रामचंद्र, पण सुखी असल्याला आनंद. माझा लक्ष्मणजी इकडे तिकडे बागडा लागला, दिसायला लागला. प्रभू रामचंद्राला आनंद झाला. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला आनंद झालेला बघून वानर मंडळीला आनंद झाला. आनंदात काय करू लागली? इंद्रजित मारोडी दुर्धर विजयी झाला सौमित्र. वानरी करुणी जय जयकार हर्ष निर्भर नाचती. आनंदाने नाचू लागले. रणांगणाच्या ठिकाणी इंद्रजितला संपवलं. लक्ष्मणजी विजय झाल्या म्हणून रामनामाचा गजर करत वानर मंडळी नाचू लागले. हिंशुक वृक्ष उचलून याहू भवनी कुचाग्री. गुडिया वानर नाचती लवलाया श्रीराम राया चढी धर्मे. प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणावर आणि प्रभू रामचंद्राच्या धर्मामुळे बरं का, आणि त्याच्यामुळे वानर मंडळी आनंदाने नाचू लागले. कसे नाचू लागलेले आहेत? ती पण शिफ्टीच्या गुढ्या उभा केलेल्या. अशा शिफ्टी उभा केल्या आणि हातामध्ये आपण जसं झेंडा पताका घेऊन नाचावं तसं म्हणजे त्यांनी लाल भडक असणाऱ्या जी काय पळसाचं झाड आहे त्या पळसाच्या झाडाला फुला यावे. पळसाचं झाड कसं दिसतं तसं झाड ती फुलासहित उपटीला हातात घेतलं. प्रभू रामचंद्र समोर नाचू लागले. एका जनार्दना शरण स्वानंदे उठला लक्ष्मण. तेने संतोषला रघुनंदन कथा पावन श्रीरामे. असो शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण झाले गेल्यावर म्हणतात ह्या त्या ठिकाणी लक्ष्मणजी सावध झाले. लक्ष्मणजीला आनंद वाटला, प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. पण असणारे कथा पवित्र करणारे, पावन करणारे आहे. या भवरूपी सागरातून पवित्रीला पोहोचवणारी, जीवनातील व्यथा संपवणारी कथा आहे, थकवा संपवणारी कथा आहे. एवढंच नाही, कथा ही आमची माऊली आहे. जन्माला घालणारे कोण असेल तर ती आपल्याला कथाच आहे. कथा रामकथेविना जगती झाले होते शून्य मंडळ. ह्या जगात तिकड तळाच्या ठिकाणी काहीच नव्हतं. पण असं नाही, प्रभू रामचंद्राची कथा आली आणि सर्वांना पवित्र आणि पावन बनवणारी अशी ही कथा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करू लागले. इंद्रजिताची निज कांता सुलोचना पतिव्रता. तिच्या सतीत्वाची कथा सावधानता अवधार. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात पुढच्या अध्यायाच्या ठिकाणची महान गोड कथा नसते. इंद्रजिताची पत्नी, तिचं नाव असणारी सुलोचना आहे. महान पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची चाले देवावरी सत्ता. देवावर सत्ता चालते.
देव ग बसणार आहे तिच्या पुढे. कसं बसतील देव? देवाला कार्य करावं लागणार आहे तिचं. कसं कार्य करतील, कसं हात टेकतील? पण रामचंद्र सुद्धा तिच्यासमोर बनवलं आपले असणारं सतीत्व आहे. पतिव्रतेचं जे काय सतीत्व आहे, पतिव्रताने अनेकाची स्तुती ध्यानी म्हणे अवघाची पती. पतीचं पती हाच परमेश्वर म्हणून पतीची सेवा केली. बाकीच्या देवाला सुद्धा केली ना, पतीची सेवा केली. त्या सेवेच्या जोरावर आपलं सत्व कसे राखल, सत्व निष्ठा असणारी पतिव्रत असणारी सुलोचना आपलं प्रभू रामचंद्रासमोर सत्व कसे राखील. अतिशय गोड कथानक. सासू सासरे आहेत, धीर आहेत, भाऊजाई आहेत, अनेक असणारे नातातले आहेत, सर्व असणारे आई वडील आहेत. सर्वांसमोर असणारं आपलं सतीत्वाचं कसं पणाला लावेल आणि कसं देवावर सत्ता मिळवणार. अतिशय सुंदर गोड कथा पुढच्या अध्यायात ऐका अशी विनंती श्रोते मंडळींना शांतीप्रम एकनाथ महाराज करतात. राम सत्य सत्व वृत्ती, राम भक्त भक्त भक्ती मुक्ती, राम वैर्य परमगती, नाम त्रिजगती पावना. त्रिजगताला पावन करणारं प्रभू रामचंद्राचं नाम आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो बले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसांना सुद्धा मुक्त करणारं प्रभू रामचंद्राचं नाम आहे. मग आपल्याला तर काय करणार नाही, मग कसंही घ्या चालतंय. मग असं सांगितलं एकदा राम म्हणलं तरी बस. आपण तर भाग्यवान आहेत, नशीबवान आहेत. जप झाल्यावर येतात शिववान कुठलं भाग्यवंत आहे का नाही. रामनाम स्मरण करायला पाहिजे का, तर तिन्ही जगताला पावन करणार आहे. का रामनामापाशी मुक्ती व्याय भुक्ती व्याय, कधी कधी खायला नुक्ती व्याय. हर कोई लागे पाव खाणे को मिष्टान्न, खायला मिष्टान्न मिळतंय. कोणी बी पाय पडते जे हरी मागणी म्हणतोय, कधी विचारित नाही कुठं पण राम नाम म्हणलं की राम राम म्हणलं की पाय पड. हर पहिला गे पाव पाया पडते ती, जेवायला भरपूर देते ती. आणि मिळणे कोण मुक्ती, पुन्हा मुक्ती बे. भुक्ती म्हणजे सुख, मुक्ती म्हणजे मोक्ष. असं हे प्रभू रामचंद्रापाशी असणार आहे. आणि एवढंच नाही, वैर्यांना सुद्धा मोक्ष देणारे प्रभू रामचंद्र आहेत. असे हे प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, चिंतन करा. असं शांतीप्रम एकनाथ महाराज श्रोते मंडळी म्हणतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले, शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांड एका कारटिकाया, लक्ष्मण सावधान करण नाम चत्वारिशत्तम अध्याय. जय श्री कृष्ण नमस्ते शिवम भगवंत पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव वासुदेव